गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः। आतापर्यंत आपण 3 पुष्प पूर्ण केली आणि हे 4थं पुष्प आपण आज भगवंताच्या चरणी अर्पण करतो आहोत। आपण मागच्या वर्गामध्ये काय शिकलो हे आपण थोडक्यामध्ये पुन्हा एकदा बघूया। तुम्हाला सगळ्यांना कालच्या वर्गाचं जे सार होतं, काल आपण 2 गोष्टी शिकलो, सांख्ययोग आणि बुद्धियोग। सांख्ययोग हा आपल्याला मी कोण आहे ते सांगतो। कृष्ण म्हणतात की जर मी कोण आहे हे तुझ्या मनाला पटत नसेल तर असं म्हणून त्यांनी बुद्धियोगाचा दुसरा पर्याय दिला। आपली पण अवस्था अर्जुनासारखीच आहे। सांख्ययोग आपल्या जीवनामध्ये उतरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार आहे। उतरणार नाही असं नाही, थोडा जास्त वेळ लागणार आहे। त्यामुळे दुसरा पर्याय आपल्या जीवनामध्ये अगोदर उतरणार आहे आणि तो दुसरा पर्याय असा आहे बुद्धियोगाचा, की आत्ताचा हा क्षण कोणीच बदलू शकत नाही, तस्मात् अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसि, तू शोक करू नकोस, हा तो दुसरा पर्याय आहे। आणि दुसरा पर्याय आपल्याला समत्व देतो आणि समत्व हा समाधीचा बेस आहे। समत्व हीच समाधी आहे। सम अधिक आ अधिक धी। सम म्हणजे सम असलेली, आ म्हणजे आत्यंतिक आणि धी म्हणजे बुद्धी। आत्यंतिक सम झालेली, नुसती थोडी थोडकी नव्हे तर आत्यंतिक समत्वामध्ये जी गेली ती बुद्धी, त्याला आपण समाधी असं म्हणतो। आणि भगवंत ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला समाधीची ओळख करून देतात, स्थितप्रज्ञेची ओळख करून देतात। त्यामुळे हा जो भगवंतांनी पर्याय सांगितलेला आहे तो सुद्धा कमी महत्वाचा नाहीये, कारण आपली अवस्था अर्जुनासारखी आहे। पहिला पर्याय ज्ञानाचा, त्या ज्ञानामध्ये आपल्याला खोल उतरण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागणार आहे आणि त्यासाठी अभ्यास, अध्ययन, चिंतन, मनन हे नियमित असणं आवश्यक आहे। तर हे जे दुसरं तत्व होतं बुद्धियोगाचं, ते दुसरं तत्व भगवंतांनी सांगितलेलं अधिक सोप्या भाषेमध्ये गुरुजी ऋषी प्रभाकरजींनी आपल्याला एव्हरीथिंग इज ओके ह्या एका वाक्यामध्ये सांगितलं। जे आहे ते ठीकच आहे, जे आहे ते ठीक नाही असं म्हणणं म्हणजे भगवंताचा अपमान आहे। ही 2 वाक्य जर आपण लक्षात ठेवली तर समत्वाकडे आपण वेगाने वाटचाल करू शकतो। आणि त्यासाठी तुम्हाला कालचं व्याख्यान आपण ऐकायला दिलं होतं। ज्या साधकांनी ऐकलेलं नाहीये त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ह्या फार मोठ्या अशा मौल्यवान ठेव्यापासून वंचित राहू नका। गुरुजींचं त्यांच्या आयुष्यातील सर्व साधनेचं सार हे ह्या 5 व्याख्यानांमध्ये आलेलं आहे आणि मी तुम्हाला रोज 1 व्याख्यान देणार आहे। तुम्ही जर ते रोजच्या रोज ऐकलं तर 5 व्याख्यानं 5 दिवसात तुमची ऐकून होणार आहेत। आता आपण पुढे जाऊ।
आपण तुम्हाला आहाराबद्दल पण काही सूचना दिलेल्या होत्या. आहार हा सात्विक असला पाहिजे. त्यातलं मसाल्यांचं प्रमाण कमीत कमी असावं आणि जास्तीत जास्त सॅलडचा किंवा कच्च्या आहाराचा आपल्या जीवनामध्ये कोशिंबिरींचा वापर करावा आणि त्यासाठी योग्य अशा प्रकारची एक रेसिपीचं छोटंसं पुस्तक ते पण आपण तुम्हाला वर्गामध्ये दिलेलं आहे. आता आपण आजचा वर्ग बघूया. पुन्हा एकदा आपण पॉवर पॉइंटच्या साहाय्यानं आजचा विषय म्हणजेच दुसऱ्या अध्यायातील उर्वरित भाग समजावून घेऊया. ह्या पॉवर पॉइंटमध्ये सुरुवातीच्या काही भागात परवाचाच किंवा कालचाच काही भाग रिपीट केलेला आहे आणि त्यानंतर आपण आजच्या दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. अध्याय 2 मधील दुसऱ्या भागाकडे आपण वळणार आहोत. तर मला थोडासा वेळ द्या. मी तुमच्यासोबत आजचं पॉवर पॉइंट शेअरिंग करतो. मागच्या वर्गामध्ये आपण परमेश्वर म्हणजे काय याची थोडीशी उजळणी केली होती. हे आपण पहिल्याच वर्गात शिकलो होतो, पण मागच्या वर्गापर्यंत आपण त्याची पुन्हा एकदा उजळणी केली. तर परमेश्वर म्हणजे अनंत, परब्रह्म, परमात्मा, पुरुष, क्षेत्रज्ञ असं आपण त्याला म्हणतो. आणि मनुष्य म्हणजे ही अष्टधा प्रकृती आणि तो पुरुष हे दोन्ही मिळून मनुष्य तयार होतो. ह्या मनुष्यात मधलं जे पुरुष तत्व आहे त्यालाच आपण कधी आत्मा म्हणतो, कधी जीवात्मा म्हणतो आणि नेहमीसाठी आपण मी म्हणतो. तर मी म्हणजे तो पुरुष आणि शरीर म्हणजे ही प्रकृती. हे थोडक्यामध्ये. मग आता अर्जुनाला कृष्णानं पहिलं सांख्ययोगामध्ये सांगितलं की ह्या मीला मृत्यू नाहीये. हा मी पुरुष आहे आणि त्याला मृत्यू नाहीये, म्हणून तू दुःख करू नकोस. आणि परत त्याच्या पुढे कृष्णाने दुसरा एक पर्याय दिला. खरं तर अर्जुनाने हा पर्याय विचारला नव्हता, पण कृष्णाने स्वतःहूनच सांगितला. कारण कृष्णाला माहिती होतं की हे जे काही ज्ञान दिलंय सांख्ययोगाचं हे बौद्धिक ज्ञान आहे. परंतु वास्तवामध्ये आपल्याला जो काही अनुभव होतो आपल्या व्यवहारामध्ये, तर त्या व्यवहारातल्या अनुभवाला खरं उतरेल असं ज्ञान आपण द्यायला पाहिजे हे कृष्णाला माहिती होतं. आणि म्हणून कृष्णाने त्याला विचारलं की तू मारण्यामुळं हे योद्धे मरणार आहेत असंच तुझं म्हणणं आहे ना? म्हणजे याचाच अर्थ काय की प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा मरणार आहे. मग तो तू मारल्यामुळे मरेल किंवा आपोआप मरेल. मग जे निश्चित आहे, जे अपरिहार्य आहे, त्याच्यासाठी तू दुःख का करतोस? मग अपरिहार्य काय आहे की भूतकाळ अपरिहार्य आहे. जे घडून गेलं त्याला कोणी बदलू शकत नाही. आता वर्तमानातला हा क्षण तो पण कोणी बदलू शकत नाही. पण भविष्य मात्र अपरिहार्य नाहीये. ते आपण आपल्याला हवं तसं घडवू शकतो. म्हणूनच शहाणा माणूस जो हे समजून घेतो की आत्ताचा क्षण बदलता येणार नाहीये, तो दुःखी असूच शकत नाही. मग दुःखी कोण असतो? तर फक्त वेडा किंवा मूर्ख माणूसच दुःखी असू शकतो. तर हे सत्य पाहणं की आत्ताचा क्षण वर्तमान हे अपरिहार्य आहे, हे जे काही कृष्णानं सांगितलं याला बुद्धियोग असं म्हटलं जातं. म्हणजे आतापर्यंत आपण सांख्ययोग आणि बुद्धियोग असे भगवद्गीतेमधले दोन महत्वाचे कन्सेप्ट पाहिले. बुद्धियोग काय करतो? तर बुद्धियोग आपल्याला समत्व देतो. आत्ताच्या क्षणामध्ये जे आहे ते स्वीकारलं की आपल्याला समत्व येतं. जे काही हवं किंवा काहीतरी नको हा जो काही आपला अट्टहास असतो त्या अट्टहासापासून आपण दूर जातो. आणि हे जे समत्वाचं महत्व आहे हे दुसऱ्या अध्यायातल्या 48व्या श्लोकापासून 51व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी अधोरेखित केलंय. तुमची पुस्तिका असेल तर तुम्ही उघडू शकता. आपण अगदी थोडक्यामध्ये त्याच्यामधून जाऊया. 29 क्रमांकाचं पान आहे. 48व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात
की समत्वालाच योग म्हटलेला आहे. योगाच्या नावाने आज जग जे काही उलटसुलट करत आहे, तर ह्या सगळ्या जगानं खरं तर ही सोपी व्याख्या पाहिली पाहिजे, की समत्वम योग उच्यते. समत्व म्हणजेच योग होय. त्यानंतर 49व्या श्लोकात काय सांगतात, की समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध. आपल्या रक्षणाचा उपाय कुठे शोधला पाहिजे, तर समबुद्धीत. 50व्या श्लोकात काय म्हणतात, की समत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे. म्हणजे कर्मामध्ये दक्ष राहणं म्हणजे काय, तर समत्वामध्ये राहणं. अशा रीतीनं भगवंत आणखीन पुढच्या श्लोकामध्ये पण सांगतात, की समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. म्हणजे अशा रीतीनं 48 ते 51 ह्या श्लोकांमध्ये समत्व किंवा बुद्धियोग ह्या संकल्पनेवरती भगवंतांनी जोर दिलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे पेन्सिलनं थोड्या खुणा करू शकता. मग या समत्वाचे परिणाम काय होतात बरं आपल्या जीवनावरती? समत्व म्हणजे काय, की मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक. आपल्याला हवं तसं घडलं तरी ठीक, आपल्या मनाविरुद्ध घडत असेल ह्या क्षणामध्ये तरी पण ठीक. याला म्हणायचं समत्व. आपण ह्या स्थितीमध्ये असू तर आपल्याला मुक्तीचा खूप मोठा आणि प्रचंड असा अनुभव मिळतो. आपण जे एक तणावामध्ये असतो किंवा अमुक एका पद्धतीनंच घडावं ह्या स्थितीमध्ये असतो, त्यापासून आपण काय होतो, मुक्त होतो. याचं एक अगदी उदाहरण छोटंसं द्यायचं झालं तर तुम्हाला एखादी वस्तू किंवा पदार्थ आवडत असतो आणि तो पदार्थ इतका आवडतो की हळूहळू आपण त्याचे गुलाम होतो. उदाहरणार्थ जेवणामध्ये मला गुलाबजाम खूप आवडत असतील, तर काय होतं, की मला गुलाबजामुन खूप आवडतोय पण तो ताटामध्ये नाहीये, मग मी दुःखी होतो. तसं समजा मला गुलाबजामुन आवडत नसेल, मला गोड अजिबात आवडत नाही, गुलाबजामुन अजिबात आवडत नाही, पण तो मात्र मला पाहुण्यांनी ताटामध्ये वाढलेला आहे, तरी पण मी काय होणार, दुःखी होणार. म्हणजे मी दुःखी असणं किंवा आनंदात असणं हे कुणाच्या हातात आहे, त्या गुलाबजामुनच्या हातात आहे. तो ताटात असला तरी मी दुःखी असतो, तो ताटात नसला तरी मी दुःखी असतो. म्हणजे एवढीशी एक भौतिक वस्तू, पण त्या वस्तूच्या हातात आहे मला सुखात ठेवायचं की दुःखात ठेवायचं. म्हणजे किती गुलाम आहे आपण छोट्या छोट्या गोष्टींचे. याच्यातून मुक्ती कधी मिळेल, की तो गुलाबजामुन ताटात असला तरी ठीक आहे, नसला तरी ठीक आहे. हे जर असेल तर तो तुम्हाला आवडत असला किंवा आवडत नसला तरी सुद्धा तो गुलाबजामुन तुम्हाला दुःख देत नाही. म्हणजेच ही जी स्थिती आहे की मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक, ही खूप महत्वाची आहे. गुलाबजामुन हे तर एक अगदी छोटंसं उदाहरण झालं, पण हेच आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला लावू शकतो. मग आता हे समत्व आलं की काय होतं, की एखाद्या विशिष्ट कर्माची जी आवड किंवा नावड आहे, ती आवड किंवा नावड नाहीशी होते. आणि आवड किंवा नावड नाहीशी झाली की मग मात्र तुम्ही मनापासून कर्म करू शकता. आवड असेल तर काय होतं, की तुम्ही अतिरिक्त त्याच्यासोबत जोडले जाता. नावड असेल तर काय होतं, की तुमचं त्या कर्मामध्ये लक्ष नसतं. पण दोन्हीही नसेल तर तुम्ही कर्तव्य भावना म्हणून योग्य त्या पद्धतीनं ते काम करतात. आणि अर्जुनाची नेमकी इथेच गडबड झालेली होती. अर्जुन काय म्हणत होता, की मला हे युद्धाचं कर्म नको, मी हे युद्ध सोडतो. आणि त्यानं सोडलं होतं. सगळी हत्यारं खाली टाकून दिली, त्याची आयुध टाकून दिली आणि तो रथामध्ये मागच्या बाजूला जाऊन बसला होता. तो युद्धाचं कर्म नको म्हणत होता. कर्माचा तो त्याग करू इच्छित होता. म्हणजे जसं की तुम्हाला गुलाबजामुन आवडत नसतील आणि तुमच्या ताटात वाढले तर तुम्ही जेवणाचाच त्याग करू इच्छिता. तुम्ही ताटावरून उठून चाललाय. बरोबर आहे का हे? तर हे बरोबर नाहीये. अर्जुन कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला होता. आणि खरं तर कर्माचा त्याग करणं ही पळवाट आहे. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये तणाव वाटला की आपण अशाच पळवाटा शोधतो.
कुणी त्या कर्मापासून दूर जातो, कुणी संसार सोडून, बायका मुलांपासून सोडून ऋषिकेश हरिद्वारला जातो, तर कुणी तंबाखू, दारू असे सोपे उपाय शोधतो. हं? आणि त्याच्या अधीन होतो. ह्या सगळ्या पळवाटा आहेत. कर्मा वाचून मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. आपण जे काही करतो आहे ती प्रत्येक गोष्ट कर्मच आहे. आपण घेत असलेला श्वास, सोडत असलेला श्वास हे सुद्धा कर्मच आहे. तुम्ही ऋषिकेश हरिद्वारला गेलात म्हणून श्वास बंद होणार आहे का? नाही. तर मग आता याच्यावरती उपाय काय? हं? आपल्याला काहीतरी हवंसं वाटतं, काहीतरी नकोसं वाटतं. या बंधनातून मुक्त कसं व्हायचं? कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही. मग कृष्णाने त्याला 2 उपाय दिले होते. पहिला उपाय काय होता? की आपल्यातला हा जो मी आहे, त्याचा कर्मासोबत असलेला संबंध तोडून टाकायचा. तो कसा तोडायचा? तर आपल्याला असं वाटतं, की मी राजन बडे आहे. त्याला वाटत होतं मी अर्जुन आहे. हे माझे नातेवाईक आहेत. तर या मीचा संबंध कर्मासोबतचा तोडायचा. तो कसा तोडला? तर मीची खरी ओळख करून दिली, की "अरे, तू जे समजतोस ना मी अर्जुन आहे, ते तसं नाही आहे. तू तो पुरुष आहेस, तू परमात्मा आहेस, तू तो देव आहेस." हं? हे कर्म करतंय, हे शरीर करतंय. तुझ्या स्वीकारलेल्या वेगळ्या-वेगळ्या भूमिका आहेत. अर्जुनाची भूमिका असेल, योद्ध्याची भूमिका असेल, त्या भूमिकांना हे कर्म करायचंय. म्हणजे मीचा त्या कर्मासोबत असलेला संबंध तोडला. त्याला म्हटलं सांख्ययोग. हा संबंध तोडण्यासाठीचा पहिला मार्ग काय होता? सांख्ययोग. तो म्हणजे मी करतो ह्या भावनेचा त्याग करणे. कृष्ण आता दुसरा उपाय सांगतायत. आणि तो दुसरा उपाय कुठला आहे? तर कर्मयोगाचा. म्हणजे कर्मफळाचा त्याग करणे. आणि आजच्या ह्या पुष्पामध्ये आपण कर्मयोगाबद्दल बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडीशी सूचना आहे, की गीतेमध्ये एकाच योगाला वेगळी-वेगळी नावं दिलेली असतात आणि त्या वेगवेगळ्या नावांनी तुम्ही गोंधळून जाऊ नका. अन्यथा आपला गोंधळ उडतो, की वर्गामध्ये आपल्याला हे शिकवतायत, गीतेमध्ये इथे हे पण नाव आहे, ते पण नाव आहे. मग मी नक्की काय शिकतोय? तर आपण थोडासा त्याच्याबद्दलचा एक क्लिअरन्स घेऊया, की गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाला एक वेगळं-वेगळं नाव दिलेलं आहे. जसं की पहिल्या अध्यायाला नाव दिलेलं आहे अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायाला नाव दिलंय सांख्य योग, तिसऱ्याला असेल कर्मसन्यास योग, अशी जवळपास 18 नाव आहेत. प्रत्येक अध्यायाला एक नाव आहे. परंतु ते नाव म्हणजे वेगळी फिलॉसॉफी आहे, वेगळं तत्वज्ञान आहे असं नाही. ती एक वेगळ्या-वेगळ्या धड्यांना, वेगळ्या-वेगळ्या अध्यायांना दिलेली साधी नावं आहेत, की ज्याच्यावरून तो अध्याय आपण ओळखावा, एवढंच. त्यामुळे त्या नावांमध्ये तुम्ही फार गुंतून पडू नका, सगळ्यात पहिलं. किंवा त्या नावाचा आणि तुम्ही जे काही शिकत आहात ते तत्वज्ञान, त्याचा फार गूढ संबंध आहे असं पण समजू नका. तर गीतेमधलं जे योग तत्वज्ञान आहे, ते 5 महत्त्वाच्या योग प्रकारांमध्ये सांगितलेलं आहे. पहिला म्हणजे सांख्य योग. त्या सांख्य योगालाच काही ठिकाणी संन्यास योग पण म्हटलेलं आहे. मग इथे तुम्ही गोंधळायचं नाही. संन्यास योग जरी म्हटलं तरी तुम्ही मनामध्ये हे ठरवायचं, की आपण सांख्य योगाबद्दलच बोलतोय. किंवा काही ठिकाणी संन्यास असा नुसता उल्लेख असतो. असं असलं तरी समजायचं, की आपण कशाचा अभ्यास करतो आहोत? सांख्ययोगाचाच. कुठे-कुठे संन्यासी असं पण म्हटलेलं असेल. पण संन्यासी म्हटलं म्हणजे लगेच तुम्ही कुणीतरी भगवे कपडे घातलेला मनुष्य डोळ्यासमोर उभा करण्याची गरज नाही. कृष्णाला इथे संन्यासी म्हणायचंय त्याचा अर्थ असा होतो, की जो संन्यास योग, जो सांख्य योगाचा अभ्यासक आहे, त्याला भगवंत इथे संन्यासी म्हणतात. तसंच सांख्य योगाला काही ठिकाणी ज्ञानयोग असं पण म्हटलेलं असतं. तर ज्ञानयोग, संन्यास योग आणि सांख्य योग हे तीनही योग म्हणजे एकच आहेत. हे लक्षात ठेवायचं. आणि आपण आपल्या मनामध्ये सांख्य योग हे एक नाव पक्क करून ठेवायचं. हं? तर ह्या नावांनी गोंधळून जाऊ नका, हा पहिला मुद्दा. त्यानंतर बुद्धियोगाला अजून एक नाव दिलंय त्यांनी, समत्व योग. कारण बुद्धियोगामधून आपण समत्व शिकतो. बुद्धीचं समत्व शिकतो. त्यामुळे कुठे समत्व योग म्हटलेलं असेल तरी समजायचं की हा काय आहे? बुद्धियोग आहे. त्यानंतर तिसरा आहे कर्मयोग. कर्मयोगाला काही काही ठिकाणी फक्त योग असं म्हटलेलं आहे.
तर नुसतं योग असा उल्लेख असेल तर समजायचं की कृष्ण इथं कर्मयोगाबद्दल बोलतायत. किंवा कधी कधी योगी म्हणतात. मग नुसतं योगी म्हणतात त्यावेळेला लक्षात घ्यायचं की कृष्ण कर्मयोग आचरणात आणणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतायत. तर हे तुमच्यासाठी योग आणि योगी या शब्दाचं विवरण आहे. त्यानंतर ध्यानयोग. ध्यानयोगाला काही फारशी नावं नाही आहेत, पण आत्मसंयम योग असं त्या अध्यायाला नाव दिलंय, ज्याच्यामध्ये त्यांनी ध्यानयोगाचं विवरण केलेलं आहे. आणि शेवटचा भक्तियोग. तर अशा रीतीनं 5 महत्वाचे योग तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलेले आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण फारसं गोंधळून जायचं कारण नाहीये. बुद्धियोग ही एक संकल्पना आहे फक्त, आणि ती तुम्हाला कर्मयोगाला मदत करते. महत्वाच्या संकल्पना दोनच, सांख्ययोग आणि कर्मयोग. तर ध्यानयोग आणि भक्तियोग काय आहे? तर ध्यानयोग आणि भक्तियोग ह्या सुद्धा एक मदत करणाऱ्या संकल्पना आहेत. ध्यानयोग तुम्हाला सांख्ययोगासाठी मदत करतो आणि भक्तियोग तुम्हाला कर्मयोगासाठी मदत करतो. म्हणजे अशा रीतीनं ह्या 5 2 अतिमहत्वाच्या संकल्पना आणि त्यामध्ये आणखीन 3 त्याला मदत करणाऱ्या संकल्पना, बुद्धियोग, ध्यानयोग आणि भक्तियोग. हे सगळं खूप सोपं आहे. हे सगळं आपला वर्ग पूर्ण होईतोवर तुम्ही एका एका वाक्यामध्ये सांगू शकाल असं हे तत्वज्ञान आहे. इतकं हे सोपं आहे. त्यामुळे आज आपण इथे एवढंच लक्षात घ्यायचं की गीतेमध्ये अनेक नावं जरी आली तरी त्या 18 नावांनी गोंधळून जाऊ नका, आणि संन्यास आणि सांख्य एकच आहे हे एक याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. तर इथे आपण ही पॉवर पॉइंट थांबवूयात आणि शेअरिंग थांबवून आपण पुढे जाऊ. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मागच्या वर्गामध्ये आपण आहाराबद्दल एक शिकलो होतो. पण खरं तर तो आहार भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे, परंतु आपण तो अगोदरच पूर्ण केला. कारण कोश शुद्धीप्रमाणे जर पाहिलं तर अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यांच्या शुद्धीकरणाची माहिती द्यायची असल्यामुळे आपण प्राणायाम आणि आहार याच्याबद्दल एक मागच्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण कर्मयोगाकडे जाऊया. कृष्णाने काय सांगितलं की सांख्ययोग हे पहिलं तत्वज्ञान दिलं, की मी कोण आहे हे त्यांनी ओळख करून दिली, की मी म्हणजे हे शरीर नव्हे आणि या शरीरासोबत तुला मिळालेल्या ह्या सगळ्या भूमिका आहेत, हे सांख्ययोगात सांगितलं. पण त्याच वेळेला त्याला काय सांगितलं की जर तुला तुझ्या मनाला हे पटत नसेल तर मी तुला पुढे सांगतो, असं म्हणून त्यांनी मग बुद्धियोग सांगितला की तस्माद अपरिहार्यार्थे न त्वम शोचितुम अर्हसि. जे अपरिहार्य आहे त्याच्यासाठी तू शोक करू नको. मग पुढे भगवंत सांगतायत कर्मयोगाची संकल्पना. तर कर्मयोगाचा एक 47वा श्लोक आहे पहा दुसऱ्या अध्यायामध्ये, की अर्जुन कर्म सोडून जाऊ इच्छित होता किंवा कर्म टाकून जाऊ इच्छित होता, त्यामुळे कर्माबद्दल सांगतायत. तो 47वा श्लोक खूप सुप्रसिद्ध श्लोक आहे नाही का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या सगळ्यांना तो श्लोक पाठ असतो. पण खरं तर त्या श्लोकाचा जो अर्थ आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, तुझा फळावरती अधिकार नाही. किंवा कर्म कर, फळावरती अधिकार सांगू नकोस. आणि हा श्लोक आपल्याला खूप अवघड वाटतो समजायला. खरं तर हा श्लोक खूप सोपा आहे. फक्त ह्या श्लोकाकडे आपण अपसाइड डाऊन बघायचं किंवा उलट बघायचं. कृष्णानं हा श्लोक नकारार्थी शब्दात सांगितलेला आहे की कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको. तर फळाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे काय कर? आता उदाहरणार्थ आपण झाड लावलं, तर झाड लावल्यानंतर त्याला फळ येऊच नये अशी अपेक्षा कशी करणं शक्य आहे? शक्यच नाही ना. म्हणजे फळ तर त्याला येणार, पण कृष्ण काय म्हणतायत इथे, फळाची अपेक्षा करू नको. तर इथे फळ म्हणजे कृष्णाला असं म्हणायचं आहे की फळ म्हणजे घेण्याची क्रिया. फळ म्हणजे काय? घेण्याची क्रिया. मग फळाची अपेक्षा करू नको याचा अर्थ काय? तर तू करणाऱ्या कृतीमधून जे काही निर्माण होणार आहे ते घेण्याची अपेक्षा ठेवू नको.
हे नकारार्थी वाक्य आहे. मग हे सकारात्मक कसं करता येईल? तर घेऊ नको. याच्या उलट काय होईल? दुसऱ्यांना दे. हो की नाही? म्हणजेच कर्म कर, पण दुसऱ्यांना देण्याच्या भावनेनं कर. किती सोपा झाला हा श्लोक, की तुम्ही झाड लावल्यानंतर त्याला फळ येणारच आहे. तुम्ही तुमच्या परसामध्ये आंबे लावले, तर त्याला फळं येणारच आहेत. पण ती फळं मी एकटाच खाईन, हा भाव ठेवू नको, असं कृष्णाला इथे सांगायचंय. मग काय करायचं? तर येणारी फळं त्याची व्यवस्थित राखण करावी. कच्च्या कैऱ्या तुटून पडू देऊ नयेत. हं? पोरं-बाळं तोडत असतील तर त्यांना सांगावं, "अरे बाळांनो जरा दम धरा." हं? मग नंतर ते फळं आल्यानंतर तो आंबा तोडावा. त्याची पाडी व्यवस्थित लागली म्हणजे हं, त्याची आढी घालावी. मग ते पिकल्यानंतर ते आंबे छान कटोरीत भरून तुमच्या दोन्ही बाजूच्या शेजाऱ्यांना नेऊन द्यावेत. हं? येणाऱ्या पाहुण्या-रावळ्यांना द्यावेत आणि त्यातले थोडे आपण पण खावे. हं? मग अशा रीतीनं तुम्ही तुमच्या दोन्ही शेजाऱ्यांना जर आंबे नेऊन दिले, तर त्यांच्या परसात जे येईल ते पण काय करतील? तीच तुमची दुर्डी मोकळी आणून देतील का तुमच्या घरात? नाही. ते पण त्या दुर्डीमध्ये काहीतरी भरून तुम्हाला आणून देतील. म्हणजे अशा रीतीनं काय होईल? सगळीकडे आनंदी आनंद गडे. मग कृष्ण हे सांगतायत, की कर्मयोग म्हणजे तुम्ही करत असलेलं कर्म, त्याचं फळ इतर सर्वांना मिळू दे. तुम्हाला तर मिळणारच आहे. पण तुमच्या सोबत इतरांना पण मिळू दे, ह्या भावनेनं करणे. कर्मण्ये वाधिकार असते. अधिकार सांगू नका फळावरती. हं? हे माझंच आहे, हा अधिकार सांगू नका. मग काय करा? तर सर्वांसोबत वाटून खा. सर्वांना द्या. अधिकार सांगू नका. इतका सोपा श्लोक आहे. मग असं केल्यानं काय होणार आहे? तर ह्या पद्धतीनं काम केल्यामुळे तुमच्यासाठी जग खूप वेगळं होणार आहे. खूप म्हणजे खूपच वेगळं होणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही ऑफिसला जात असाल. ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही तिथं दिवसभर करत असलेलं कर्म, ह्या कामाचा सगळ्यांना फायदा होऊ देत. ह्या भावनेनं करत असाल. म्हणजे आजपर्यंत किंवा कालपर्यंत तुम्ही काम कसं करत होता? तुम्ही हे काम मला दर महिन्याला पगार मिळू दे, ह्या भावनेनं करत होता. मी जर कामावरती गेलो नाही, तर माझा खाडा लागेल. माझा पगार कमी होईल. मी व्यवस्थित काम केलं नाही, तर मला कामावरून काढून टाकतील. ह्या भीतीनं आपण चांगलं काम करत होतो. परंतु आता जर तुम्ही कामावरती गेल्यानंतर मला कामावरती कुठल्या उद्देशानं ठेवलंय? मला पगार मिळावा, माझं कुटुंब चालावं, ह्या उद्देशानं मला कामावर ठेवण्यात आलंय का? सरकारनं किंवा समोरच्या ज्यानं पुन्हा मला काम दिलेलं आहे, त्या व्यक्तीनं माझं कुटुंब चालावं म्हणून मला काम दिलंय का? की त्यांचं काम व्यवस्थित व्हावं म्हणून काम दिलंय? त्यांचं काम व्यवस्थित व्हावं म्हणून मला कामावरती ठेवलंय. मग ज्या उद्देशानं त्यांनी मला कामावरती ठेवलंय, त्या उद्देशानं मी काम करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. पण इथे मात्र मी काय करतो? मी दुसऱ्याच उद्देशानं काम करतोय. कुठल्या? की माझं कुटुंब चालावं, मला पगार मिळावा. म्हणजे पहा, कामावरती ठेवणाराचा उद्देश वेगळाच आहे आणि तुमचा उद्देश वेगळाच आहे. मग दोघांचे उद्देश वेगळे असल्यानंतर काय होणार आहे? संघर्ष निर्माण होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये संघर्षाची पहिली ठिणगी इथे पडते. तुम्हाला कामावरती ज्या उद्देशानं ठेवलं गेलेलं आहे, तो उद्देश तुम्ही हातात घेतलेलं काम ज्या उद्देशानं तुमच्यावरती निसर्गानं सोपवलं असेल, समाजानं सोपवलं असेल, त्याच उद्देशानं तुम्ही जर करत असाल, तर तुमचं आयुष्य सहज आणि सोपं होतं. तुम्ही तो उद्देश बदलवून टाकलात, की तुमचं आयुष्य अवघड होतं. हे इथं लक्षात घ्या. म्हणजे आपण आपल्या रेल्वेचा रूळ कसा नकळत बदलवून टाकला. तो का बदलला? तर त्या मी मुळे बदलला पहा. मग इथे कृष्ण काय सांगतायत, की तुम्हाला मिळालेलं काम हे तुम्ही देण्याच्या भावनेनं करा. मग तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे कामावरती जातात, हे काम तुम्ही देण्याच्या भावनेनं करत असाल तर काय होईल बरं? तुमचा पगार कमी होईल का? नाही होणार. तुमचा पगार तर तुम्हाला मिळणारच आहे.
मग पगार तर तेवढाच मिळणार आहे. मग मग परिणाम काय होईल? तुमच्या समोर येणारा व्यक्ती आनंदी होईल. तुम्ही सरकारी ऑफिसात असाल, तुमच्याकडे कोणीतरी एखादा सामान्य माणूस काही काम घेऊन आलाय आणि ते काम तुम्ही मन लावून केलं, तर तो जाताना तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. तो तुम्हाला थँक यू म्हणेल. त्याच्या डोळ्यामधून तुमच्याबद्दलचं प्रेम ओसंडून वाहील आणि ते इतकं ओसंडून वाहील, कदाचित त्याच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू पण येतील आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जी एक परकेपणाची भावना आहे, ती विरघळून जाईल. तुम्ही आणि तो एकच व्हाल. कदाचित त्याला तुमच्यामध्ये परमेश्वर दिसू लागेल. तुम्हालाही त्याच्यामध्ये परमेश्वर दिसू लागेल. ही छोटी-छोटी पावलं आहेत. केवळ देण्याच्या भावनेनं काम केलं, तर इतका मोठा परिणाम मिळू शकतो. निश्चित मिळतो. मग तुम्ही कुठलं-कुठलं काम देण्याच्या भावनेनं करू शकता? तर तुमच्या हातातलं प्रत्येक काम तुम्ही देण्याच्या भावनेनं करू शकता. आता तुम्ही म्हणाल, की मी तर गृहिणी आहे. मी कुठे कामावरती जात नाही. मग मी कसं देण्याच्या भावनेनं काम करू? मी स्वयंपाक करते, मी धुणी-भांडी करते घरातली, मी शेतातली कामं करते. ही कामं सुद्धा तुम्ही हे मी जे काही काम करते आहे, त्याचा सर्वांना फायदा होऊ दे. हं. सर्वांना आरोग्य प्राप्त होऊ दे. माझ्या हातातून जे काम होईल, त्या कामाचं फळ सर्वांना मिळू देत. उदाहरणार्थ तुम्ही कपडे धुत असाल, इस्त्री करत असाल, तर हे कपडे घातल्यानंतर माझा नवरा, माझा मुलगा, माझ्या घरातले सगळे लोक हे छान दिसू देत. ह्या भावनेनं आपण करायला पाहिजे. मी स्वयंपाक करत असेल, तर त्या स्वयंपाकातून सर्वांना आरोग्य मिळू देत. हं. माझा स्वयंपाक छान सुंदर होऊ देत, जेणेकरून तो सर्वांना आवडावा. सगळ्यांनी माझं कौतुक करावं असं जर म्हटलं तर काय झालं, की ते मला काहीतरी मिळू देत झालं. पण इतरांना मिळू देत हे कसं होईल, की तो स्वयंपाक मी सर्वांना आनंद मिळावा ह्या भावनेनं करत असेल, तर तो कसा झाला? देण्याच्या भावनेतून झाला. तर तो कर्मयोगाच्या भावनेतून झाला. मग आपण स्वयंपाक पाहिला, आपण नोकरी पाहिली. पण तुम्ही म्हणाल, की मी नोकरी करत नाही. मी एक दुकान चालवतो. मी एक कंपनी चालवतो. मी व्यापार करतो. मग कसं करायचं? मग तुम्ही जर दुकान करत असाल, व्यापार करत असाल, कंपनी चालवत असाल, तर तुम्ही निर्माण करत असलेलं प्रॉडक्ट, तुमच्याकडे येणारा ग्राहक, त्या ग्राहकाला सर्वोत्तम वस्तू मिळू दे. ह्या भावनेनं जर तुम्ही काम करत असाल. उदाहरणार्थ ग्राहक कुठल्या कामाने, कुठली भावना ठेवून दुकानात येतो बरं? आपल्याला सर्वोत्तम वस्तू मिळावी ह्यासाठीच तो दुकानात येतो ना. मग तोच तुमचा सुद्धा जर भाव असेल, तर त्याचा भाव आणि तुमचा भाव एकच झाला. भाव म्हणजे भावना. तो ज्या भावनेने येतो आहे, तीच जर तुमची भावना असेल, त्याची भावना आहे मला उत्कृष्ट प्रॉडक्ट मिळू दे, उत्कृष्ट वस्तू मिळू दे. तुमची पण जर भावना हीच असेल, की माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला उत्कृष्ट वस्तू मिळू दे. दोघांची भावना एकच असेल, तर निश्चितच आनंद निर्माण होतो. तुमची भावना असेल, की मला प्रॉफिट मिळू दे आणि त्याची भावना असेल, मला उत्कृष्ट वस्तू मिळू दे, तर दोघांच्या भावना वेगळ्या आहेत. इथे संघर्ष निर्माण होतो आणि मग दुःखाला सुरुवात होते. मग तुम्ही जर त्याला उत्कृष्ट वस्तू दिली, तर तुमचा तोटा होणार आहे का हो? तुमच्या ग्राहकांची संख्या घटेल का? वाढणार आहे. तो आणखीन 4 लोकांना सांगेल, की "अरे, यांच्या दुकानामध्ये चांगलं प्रॉडक्ट मिळतं, रास्त भावात मिळतं. यांच्या ब्रँडची वस्तू चांगली असते." तुम्हाला जाहिरात नाही करावी लागणार. आपोआपच तुमच्या मालाची विक्री वाढेल, तुमचा नफा वाढेल. पण तुमचा नफा वाढणं हे दुय्यम आहे. तुम्ही उत्कृष्ट वस्तू समोरच्याला देणं हे प्रधान आहे. तर तुम्ही जर वस्तू ही देत असताना उत्कृष्ट वस्तू दिली, तर तुम्हाला किती आनंद होईल? तुम्हाला रात्रीची झोप छान लागेल, की मी आज दिवसभरात माझं काम खूप प्रामाणिकपणे केलं. अशा रीतीनं तुम्हाला तुमचा प्रॉफिट कमी होत नाहीये, तुमचा पगारही कमी होत नाही. पण तुम्ही भावना बदलली. काय बदललं इथे आपण? फक्त भावना बदलली. आपण करत असलेल्या कामामध्ये आपली जी भावना होती, की मला मिळू दे, मला मिळू दे, मला मिळू दे. ही भावना कशी झाली? बदलली. आता काय झाली भावना? की तुझा फायदा होऊ दे.
सर्वांचं कल्याण होऊ दे, ही भावना झाली, म्हणजे देण्याची भावना झाली. पण देण्याची भावना केल्यामुळे तुम्हाला काही नुकसान होतंय का? काहीच नुकसान होत नाहीये. तुमचा पगार कमी झालेला नाहीये. उलट तुम्ही छान काम करताय बघून तुम्हाला एखादा इन्क्रिमेंट जास्त मिळेल. तुम्ही व्यापारी असाल तर तुमचं ग्राहक वाढेल. म्हणजे देण्याच्या भावनेनं काम करत असताना तुमचं नुकसान कुठलंच नाहीये. आणि तुम्ही काय केलंय? बरं, देण्याच्या भावनेनं काम करण्यासाठी तुम्हाला फार काही जास्त करावं लागतं का हो? उदाहरणार्थ, तुम्ही जर पूर्वी 10 पोळ्या टाकत असाल, तर देण्याच्या भावनेनं करण्यासाठी म्हणून 20 टाकाव्या लागतात का? नाही, 10च टाकाव्या लागतात. तुम्हाला व्यापारामध्ये तेवढंच काम करावं लागतं. तुमची भावना बदलण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. आणि यालाच गीतेमध्ये अकर्म म्हटलेलं आहे. ह्या अकर्मामुळे काय झालं? तर ह्या अकर्मामुळे, ह्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला तात्काळ आनंद मिळाला. तुम्ही काम करत असतानाच, तुम्ही सरकारी नोकर असाल, तुम्ही खाजगी कंपनीतले नोकर असाल, तर काम करत असतानाच तुम्ही आनंदी आहात. पूर्वी कसं होतं? तुम्हाला पगार मिळाल्यानंतर फक्त एकाच दिवशी आनंद व्हायचा, 1 तारखेला. पण आता प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदी आहात. तसंच तुम्हाला तात्काळ मुक्तीचा अनुभव मिळतो. खूप छान वाटतं, आनंद वाटतो, मुक्त वाटतं, फ्रीडम वाटतं. ह्या विश्वाचा एक नियम आहे पहा. ह्या विश्वाचा एक खूप महत्वाचा नियम आहे. लोक त्याला न्यूटन्स लॉ म्हणतात. परंतु आपल्या संस्कृतीनं तो खूप पूर्वीपासून शोधलेला आहे, की क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या समान असतात. तुम्ही जाऊन एका भिंतीवर बुक्की मारा बरं. काय मिळेल तुम्हाला? भिंत एक लाडू देईल का? एक पेढा देईल का? नाही. काय देईल? ती पण तुम्हाला तसाच प्रसाद देईल पलीकडून. तुमच्या हाताला मार मिळेल. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या समान असतात. तुम्ही जर देण्याच्या भावनेनं काम करत असाल, तर तुम्हाला समोरून पण तशीच प्रतिक्रिया मिळते. तुमचा आपोआप कुठेतरी फायदा होतोच. कदाचित तो लगेच त्याच क्षणाला होणार नाही, परंतु नंतर कधीतरी होईल. पण तो नंतर कधीतरी माझा फायदा व्हावा ह्या भावनेतून जर तुम्ही केलं, तर मग पुन्हा ते घेण्याच्या भावनेनंच झालं. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तुमचं संपूर्ण लक्ष ह्याच्यावरती केंद्रित केलं पाहिजे, की माझ्या ह्या कामातून जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल. तुम्ही दिलं तर तुम्हाला घ्यावंच लागतं. तो विश्वाचा नियमच आहे क्रिया आणि प्रतिक्रियेचा. आणि तुम्ही घेतलं तर तुम्हाला द्यावंच लागतं. तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्ही कंपनीतून किंवा तुमच्या मालकाकडून, गव्हर्नमेंटकडून ॲडव्हान्स घेतला. नोकरीला लागल्यानंतर 15 दिवसांनी अडचण आहे म्हणून तुम्ही एक ₹25,000 ॲडव्हान्स घेतला. तर काय होणार आहे? तो पगारातून कापून घेतला जाणार आहे. म्हणजे घेतलं तर काय करावं लागतं? द्यावंच लागतं. तसंच समजा तुम्ही महिनाभर काम केलं आणि महिनाभर काम केल्यानंतर तुम्ही म्हणालात, की "शेठजी, मला पगार नको. माझ्या पूर्वजांनी खूप कमावून ठेवलेलं आहे. मला खरंच पगाराची काहीच गरज नाही. मी तुमच्याकडे आलो, हे काम केलं, की यातच मला खूप आनंद मिळतो." शेठजी तुमचं कौतुक करतील? तुम्हाला बिनपगाराचं काम करू देतील का? नाही करू देणार. ते म्हणतील, "बाबा रे, तुझ्याकडे किती जरी असलं, तरी हा तुझा महिन्याचा पगार आहे, हा तू घेऊन जा. मला तुझा उपकार नको. भले हे पैसे जाऊन तू एखाद्या मंदिरात दान दे, परंतु मला तुझं फुकट काम नको." म्हणजे तुम्ही देत असला, तर तुम्हाला आपोआप मिळतंच. जबरदस्तीनं मिळतं. तुम्हाला ते घ्यावंच लागतं. तर हा निसर्गाचा नियम आहे. घेतलं तर द्यावंच लागतं आणि दिलं तर घ्यावंच लागतं. म्हणजे तराजूचा हिशोब बरोबर आहे. तुम्ही काहीही केलं तर तराजू बरोबरच राहतो. मग जर काहीही केलं तर तराजू बरोबरच राहणार असेल, तर दोन्हीतला मार्ग कुठला सोपा आहे बरं? घेण्याचा मार्ग सोपा आहे का देण्याचा मार्ग सोपा आहे? तुम्हाला कंपनीतून अगोदर ॲडव्हान्स घ्यायचा असेल, तर ते सोपं आहे का हो?
तुम्ही गेलात अकाउंट डिपार्टमेंटला आणि म्हणालात मला एक 25,000 ऍडव्हान्स द्यावं, तर लगेच तिथला अकाउंटंट खटाखट नोटा मोजून तुमच्या हातात ठेवील का? नाही. तो म्हणेल अगोदर अर्ज लिहा, तो तुमच्या बॉसकडे द्या, त्याला मंजुरी देऊ द्या. मग बॉस तुम्हाला 10 प्रश्न विचारील, की तुम्हाला खरंच याची गरज आहे का? तुम्ही किती दिवस काम केलंय? नाही का? ह्या सगळ्याला सामोरं जाऊन तुम्हाला तो ऍडव्हान्स घ्यावा लागेल. ऍडव्हान्स मिळवणं अवघड आहे. माझ्या हातात हा पेन आहे. तुम्हाला हवाय आणि मी तो पक्का धरून ठेवलाय. तुम्हाला तो सहज मिळतो का? नाही मिळत. घेणं अवघड आहे. पण देणं खूप सोपं आहे. मला जर हा पेन तुम्हाला द्यायचा असेल, तर मी हा असा करू शकतो. देणं सोपं आहे. घेणं अवघड आहे. पण आपण मगाशीच पाहिलं, की हिशोब तर शेवटी बरोबर होणार आहे. दिलं तर घ्यावंच लागणार आहे, घेतलं तर द्यावंच लागणार आहे. मग हिशोब जर बरोबरच होणार असेल, तर अगोदर घेण्याचा मार्ग अवघड आहे. अज्ञानी माणूस अवघड मार्गाने जातो. आणि ज्ञानी काय करतो? देत राहतो. त्याला माहिती आहे हा मार्ग सोपा आहे, देत राहा. आपोआप एक दिवस मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी तुम्ही पगाराला गेला नाही, तरी घरी पगाराचा चेक येईल. मला कॅबिनमध्ये बोलावून म्हणेल, "अरे तुमचा पगार नेला ना तुम्ही, 10 तारीख आली. हा घेऊन जा सॅलरी तुमची." आपोआप मिळणार आहे. हे सोपं आहे. ज्ञानी मनुष्य सोपा मार्ग निवडतो. अज्ञानी माणूस अवघड मार्ग निवडतो. अवघड मार्ग कुठला आहे? आयुष्यभर मला काय मिळेल? मला काय मिळेल? ह्या भावनेनं काम करत राहणे. सतत मीचा विचार करणे हा मार्ग अवघड आहे. सतत दुसऱ्यांचा विचार करणे हा मार्ग सोपा आहे. आणि हे आपण पाहिले याचे व्यावहारिक फायदे. हे झाले व्यावहारिक फायदे. पण याचे आध्यात्मिक फायदे पण खूप आहेत. काय फायदा आहे बरं आध्यात्मिक? तर जेव्हा तुम्ही मीसाठी म्हणून काम करता, मला पाहिजे, माझ्यासाठी म्हणून काम करता, मला काय याच्यातून मिळेल, माझा काय फायदा, असं म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुमचा मी घट्ट होतो. काय घट्ट होतो? मी घट्ट होतो. मी माझ्यासाठी काम करतोय, मी माझ्या कुटुंबासाठी करतोय किंवा माझ्या समाजासाठी करतोय, माझ्या जातीसाठी करतोय, माझ्या महाराष्ट्रासाठी करतोय, माझ्या भारत देशासाठी करतोय. तर हे सगळे अहंकार आहेत. त्या प्रकारचा अहंकार घट्ट होत जातो. तुम्ही भारत देशासाठी म्हणून केलं, तर मी भारतीय आहे, हा अहंकार घट्ट होणार आहे. तुम्ही कुटुंबासाठी केलं, तर मी फक्त ह्या कुटुंबाचाच आहे, हा अहंकार घट्ट होणार आहे. भले अहंकार छोटे असतील किंवा मोठे असतील, पण ते अहंकारच आहे. पण जेव्हा तुम्ही देण्याच्या भावनेनं करता, हे सर्वांना मिळू दे, मी जे करत आहे त्याच्यातून विश्वाचं कल्याण होऊ दे, ह्या भावनेनं करता, त्यावेळेला आपोआपच तुमच्यातला मी काय होतो? शून्य होतो. कारण तुमच्या डोक्यात विचार काय असतो? देण्याचा. समोरच्याचं याच्यातून कसं भलं होईल, कसं कल्याण होईल? तुम्ही समोरच्याचाच विचार करताय, देण्याचा विचार करताय. तुम्ही मीला विसरूनच गेलाय. तुम्ही दिवसभर मीला विसरूनच गेलाय. फक्त तुमच्या मनात एकच विचार आहे. देणे, देणे, देणे आणि देणे. मीला विसरूनच गेला. आणि मग संध्याकाळी आठवण येईल, "अरे च्छा! हा मी कुठे गेला?" तर तो मी राहिलाच नाही. हा त्याचा आध्यात्मिक फायदा आहे. मी विरघळून गेला. म्हणजे सांख्ययोग जे साध्य करतो, तेच कर्मयोग साध्य करतो. सांख्ययोग काय साध्य करतो? सांख्ययोग तुम्हाला ज्ञानाच्या सहाय्याने सांगतो, की मी कोण आहे? मी पुरुष आहे. हं? आणि हे शरीर काय आहे? ही 24 तत्वांची प्रकृती आहे. हे बौद्धिक ज्ञान देतो सांख्ययोग. सांख्ययोगालाच संख्याशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याला सांख्य हे नाव का पडलं? कारण त्याच्यामध्ये संख्यांचा अभ्यास आहे. तिथे संख्या मोजल्यात. 24 तत्व मोजलीत. मग मी त्या 24 तत्वामध्ये आहे का ते शोधून, शोधून पाहिलं. हं? जसं हनुमंताला श्रीरामानं गळ्यातला हार दिला. हनुमंतानं काय केलं? त्या हारातला प्रत्येक मणी फोडून पाहिला, की याच्यामध्ये राम आहेत का?
तसंच आपल्या ऋषींनी काय केलं की या 24 तत्वांमध्ये शोध घेतला की पृथ्वी, आप, तेज, वायू याच्यापासून काय बनलंय हे शरीर. मग हे शरीर म्हणजे मी आहे का? मग त्या व्यतिरिक्त अजून 24 तत्वातून काय मिळालं? अहंकार मिळाला, मन मिळालं, बुद्धी मिळाली. मग हे म्हणजे मी आहे का? ही पंचज्ञानेंद्रिय मी आहे का? ही पंचकर्मेंद्रिय मी आहे का? आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना हनुमंतासारखं नाही, नाही, नाही असं उत्तर आलं. आणि मग त्यांनी शेवटी काय निर्णय घेतला, की मी म्हणजे ही प्रकृती नव्हे. मग मी कुठून आलो? तर मी त्या पुरुषाकडून आलो. मी म्हणजे तो परमात्मा आहे. हा त्यांनी बौद्धिक शोध घेतला. परंतु हा शोध अवघड आहे. हा बुद्धीला पटणं अवघड जातं. व्यावहारिक अनुभव वेगळा येतो. म्हणून कृष्ण सांगतात, "तू सोप्या मार्गाने जा. तू जे कर्म करत आहे, ते तू देण्याच्या भावनेनं कर. तू ते सर्वांसाठी म्हणून कर. हं? तू जे युद्ध करणार आहेस, हे युद्ध ही माझ्या समोर उभी असलेली लोक, ही सगळी चुकीच्या पक्षाला साथ देत आहेत. मला ह्या पृथ्वीवरती धर्माची प्रतिष्ठापना करायची आहे. माझा कुठलाही याच्यामध्ये स्वार्थ नाहीये. की धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी युद्ध हाती घेतलंय. ह्या देण्याच्या भावनेनं तू ते कर्म कर. असं कृष्ण त्याला सांगतायत. हं? तर कर्मयोगातून सांख्ययोग साधणं खूप सोपं आहे. कर्मयोग पण काय करतो? तुम्हाला सांख्ययोगातच घेऊन जातो. तुम्ही देण्याच्या भावनेनं काम करत असताना आपोआप काय होतं? तुमचा मी विरघळून जातो. तुमचा मी शून्य झाला म्हणजे काय होतं? तुम्ही आपोआपच सांख्ययोगामध्ये स्थिर होता. आणि तुम्हाला हा कर्मयोग करायला खूप सोपा जातो. तर तुम्ही काय काय देण्याच्या भावनेनं करू शकता? तर तुम्ही प्रत्येक कार्य देण्याच्या भावनेनं करू शकता. कामं 3 प्रकारची असतात. ढोबळ मानाने जर आपण पाहिलं, तर कामं ही 3 प्रकारची असतात. एक म्हणजे घेण्याचं काम, एक म्हणजे देण्याचं काम आणि तिसरं म्हणजे देणे आणि घेणे समान असलेलं काम. शक्यतो 24 तास आपण कुठली कामं करतो? देणं आणि घेणं समान असलेलं. म्हणजे दिवसभर काम करतो, संध्याकाळी पगार घेऊन येतो. म्हणजे सगळीकडे आपण व्यवहार पाहतो, लेनदेन हं, जे समान होत असतं. त्यानंतर हे सोपं आहे. हे देण्याच्या भावनेनं करणं सोपं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, की महिना भरल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे याच्यातून? काहीतरी त्याचं फळ मिळणारच आहे. पण तुम्ही जर एखादं काम फक्त घेण्याचं काम असतं, ते देण्याच्या भावनेनं कसं करायचं? उदाहरणार्थ, तुम्ही छान सुंदर कपडे करता आहात. हं, तुम्हाला कार्यक्रमाला जायचंय आणि तुम्ही छान सुंदर तयार होत आहात. मग सुंदर तयार होणं हे कुठलं काम झालं? तर हे घेण्याच्या भावनेनं झालं. मग हे देण्याच्या भावनेनं कसं करता येईल? करा बरं विचार, की तुम्ही छान सुंदर कपडे घालता आहात. छान सुंदर मेकअप करत आहात. हे देण्याच्या भावनेनं कसं होईल? तर आपण छान चांगले कपडे घालून जाणं, हे सुद्धा देण्याच्या भावनेनं करू शकतो. मी जिथे जाईल त्या ठिकाणी सगळ्या जमलेल्या लोकांना आनंद मिळू दे, तिथलं वातावरण प्रसन्न राहू दे. ह्या भूमिकेतून, ह्या भावनेतून जर आपण छान स्वतःला तयार केलं, छान चांगले कपडे घातले, व्यवस्थित मेकअप केला, तर ते कुठल्या भावनेनं झालं? देण्याच्या भावनेनं झालं. आणि मला चांगलं दिसू देत, सगळ्यांनी माझं कौतुक करू देत. हं. आज हिनं किती छान साडी घातलीये, असं म्हणू देत. ह्या भावनेनं जर आपण छान चांगले कपडे घालत असू, तर ते कुठल्या भावनेनं झालं? घेण्याच्या भावनेनं झालं. म्हणजे घेण्याचं काम सुद्धा आपल्याला देण्याच्या किंवा घेण्याच्या ह्या दोन्ही भावनांनी करता येतात. कृती आपली घेण्याची आहे, पण भावना कुठली आहे त्याच्या मागची? देण्याची भावना आहे. समजा तुम्ही जेवण करत आहात, तर कृती कुठली आहे? ही कृती घेण्याची आहे. पण याच्या मागे
तुम्ही देण्याची भावना ठेवू शकता. ती कशी? तर मी छान चांगला आहार घेईल, त्यामुळे हे शरीर छान सुंदर व्यवस्थित आरोग्य संपन्न राहू देत, की जेणेकरून हे शरीर काय करेल? समाजाची पुन्हा सेवा करेल. हा झाला देण्याचा भाव. आणि हाच भाव घेण्याचा कसा असू शकतो? की मला खूप शक्तिमान व्हायचंय, मला छान तब्येत करायची आहे आणि इतरांना मला माझ्या शरीर प्रकृतीच्या शक्तीच्या साहाय्याने काय करायचं आहे? ठरवायचं आहे. म्हणजे ही झाली घेण्याच्या भावनेनं. म्हणजे प्रत्येक काम अगदी घेण्याच्या कृती सुद्धा आपण कुठल्या भावनेने करू शकतो? देण्याच्या भावनेने करू शकतो. आपण घेत असलेला श्वास हा सुद्धा आपण स्वतःचं शरीर समाजाला उपयोगी पडावं ह्या भावनेनं श्वास घेत राहू शकतो. आता तिसऱ्या प्रकारचं काम आहे आणि ते काम कुठलं? देण्याचं काम. आता तुम्ही म्हणाल, की देण्याचं काम हे तर देण्याच्याच भावनेनं होत असतं. पण तसं नाहीये. देण्याचं काम सुद्धा कधी-कधी आपण घेण्याच्या भावनेनं करतो. उदाहरणार्थ, तुम्ही देणगी देत असाल. तर तुम्ही देणगी दिली, एखाद्या शाळेला देणगी दिली, एखाद्या मंदिराला देणगी दिली, तर ही देणगी सुद्धा तुम्ही देण्याच्याही भावनेनं देऊ शकता. इथे छान चांगली सुंदर शाळा होऊ देत, त्याच्यातून सर्वांना सुंदर चांगलं शिक्षण मिळू देत, ही देण्याची भावना झाली. आणि घेण्याची भावना कशी असू शकते? इथे माझ्या नावाची पाटी लागू देत, सगळ्यांना समजू देत, की ही व्यक्ती किती मोठी दानी आहे. हं. मग हा भाव कुठला झाला? माझं कौतुक होऊ दे, ह्या भावनेनं जर मी देणगी देत असेल, तर देण्याचं काम सुद्धा मी कुठल्या भावनेतून करतो आहे? घेण्याच्या भावनेतून करतो आहे. हं. म्हणजे आपण देण्याचं काम सुद्धा घेण्याच्या भावनेनं करू शकतो, की जे चुकीचं आहे. पण हेच काम मी जर देण्याच्या भावनेनं केलं, म्हणजे उदाहरणार्थ माझ्या नावाची तिथे पाटी लागू दे, हे घेण्याचं काम झालं. पण हे सुद्धा मी देण्याच्या भावनेनं करू शकतो. कसं? तर माझ्या नावाची जरी तिथे पाटी लागली, तरी सुद्धा त्या पाटीमधून इतर अनेकांना स्फूर्ती मिळू देत देणगी देण्याची. आणि अशी स्फूर्ती मिळाल्यामुळे त्या लोकांना सुद्धा देणगी देऊ देत, की जेणेकरून ह्या शाळेचं काम अधिक चांगलं चालेल. म्हणजेच माझ्या नावाची पाटी लागावी, हे घेण्याचं काम सुद्धा मी देण्याच्या भावनेनं करू शकलो. म्हणजे अशा रीतीनं तुम्ही घेण्याचं काम, देण्याचं काम आणि आपल्या नियमित ड्युटीज, की ज्याच्यामध्ये घेणं आणि देणं दोन्ही समान असतं. ह्या तीनही प्रकारची कामं तुम्ही देण्याच्या भावनेनं करू शकता. त्या प्रत्येक कामामध्ये खूप लहान-लहान आणि नाजूक असे पदर आहेत. आणि हे सगळे पदर आपण विचारपूर्वक देण्याच्या भावनेमध्ये परिवर्तित करू शकतो. जय गुरुदेव. तर आत्ताच्या ह्या वर्गामध्ये आपण कर्मयोगाचे वेगळे वेगळे पदर पाहिले. पहिला पदर काय पाहिला? की भगवंतांनी हा जो श्लोक लिहिलेला आहे किंवा ह्या श्लोकामध्ये जे एक नकारार्थी वाक्य आहे, ते आपल्या गुरूंनी आपल्याला सकारात्मक करून दिलं. फळाची अपेक्षा करू नको, हे नकारार्थी वाक्य देण्याच्या भावनेने काम कर, हे सकारात्मक केलं आणि पूर्ण कर्मयोग सोपा झाला. त्यामुळे याला आपण किल्ली म्हणतो. किल्लीचा अर्थ काय? की जी आपलं काम सोपं करते. तर ही ह्या कर्मयोगाची किल्ली झाली. दुसरा पदर काय पाहिला आपण? की हा कर्मयोग करण्यासाठी तुम्हाला जास्तीचं काहीच करावं लागत नाही. रोज जे काम करता आणि जेवढं करता तेवढंच करायचं आहे. फक्त तुमच्या आतली भावना बदलली, तुमचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या बदललेल्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. त्यामुळे त्याला अकर्म म्हटलेलं आहे. अकर्माचं शास्त्र म्हटलेलं आहे. गीता हे अकर्माचं शास्त्र आहे. अशा पद्धतीनं अकर्मातून जेव्हा तुम्ही कर्मयोग करता, तेव्हा तुम्ही आनंदी असता, मुक्त असता. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, अकर्मैव मोक्षः.
अकर्मातून मोक्ष साधला. काहीही न करता फक्त आंतरिक दृष्टिकोन बदलला आणि तुम्ही मुक्तीचा अनुभव करू लागलात. ऑफिसमध्ये दिवसभर तुम्ही आनंदात राहू लागलात. हा एक पदर आपण पाहिला. त्यानंतर दुसरा पदर काय पाहिला? याचे अनेक फायदे आहेत. भौतिक पण फायदे आहेत, आध्यात्मिक पण फायदे आहेत. भौतिक फायदे काय आहेत? की तुमचा व्यवसाय वाढतो, तुम्हाला नोकरीमध्ये इन्क्रिमेंट मिळेल, हे भौतिक फायदे झाले. पण आध्यात्मिक फायदा काय आहे? तुमच्यातला मी कमी होईल आणि तो विसरून जाईल, विरघळून जाईल आणि शेवटी तुम्ही सांख्ययोगामध्ये स्थित व्हाल. हा आध्यात्मिक फायदा झाला. हा एक पदर आपण पाहिला. आणि शेवटचा पदर कुठला पाहिला? की घेण्याचं काम आपण देण्याच्या भावनेने करू शकतो, पण देण्याचं काम सुद्धा आपण निश्चितच देण्याच्या भावनेने करतो आहोत का, ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर असे हे वेगळे वेगळे पदर कर्मयोगाचे आज आपण उलगडून पाहिले. ते व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरती चिंतन करा. आता आपण एक ब्रेक घेऊया. आता आपण पुढे जाऊया. तर हे जे तीनही योग आहेत, कुठले? सांख्य योग, की ज्याच्यामध्ये आपण मी कोणी नाही किंवा मी तो परमात्मा पुरुषोत्तम आहे ह्या भावनेनं राहतो. त्यानंतर दुसरा बुद्धियोग, की आता ह्या क्षणामध्ये जे आहे ते ठीकच आहे हा स्वीकार करणं. आणि तिसरा कर्मयोग, प्रत्येक काम देण्याच्या भावनेनं करणं. हे तीनही योग आचरणात आणण्यामध्ये आपल्याला काय अडचण येते? आपल्याला अडचण येते आसक्तीची. आपल्याला काहीतरी हवं असतं, त्याला आसक्ती असं म्हणतात. आणि जर तुम्हाला काहीतरी नको असेल तर ती सुद्धा एक प्रकारची आसक्तीच आहे. त्याला नकारात्मक आसक्ती असं म्हणतात. म्हणजे मला काहीतरी हवं आहे किंवा काहीतरी नको आहे, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बंधन देतात. आणि दोन्हीही जर ठीकच असेल, मला मिळालं तरी ठीक आहे, मला नाही मिळालं तरी ठीक आहे, ही मुक्तीची अवस्था आहे किंवा ही समत्वाची अवस्था आहे. याच्यामध्ये आपल्याला अडचण येते ती म्हणजे आसक्तीची. ती आसक्ती कशी निर्माण होते? तर ही आसक्ती आपल्याला निर्माण होते आपल्या इंद्रियांच्या साह्याने. आपल्याला 5 इंद्रिय आहेत. आपल्याला कान आहेत, आपल्याला त्वचा आहे, डोळे आहेत, जीभ आहे आणि नाक आहे. ह्यातील प्रत्येक इंद्रियाला एक विषय असतो. उदाहरणार्थ कानाने आपल्याला शब्द ऐकू येतात. हे शब्द आपल्याला मधुर ऐकावेसे वाटतात. म्हणजे आपल्याला कानाच्या साहाय्यानं एक आसक्ती निर्माण होते मधुर शब्दांची. त्यानंतर आपल्याला त्वचा आहे. आपल्याला छान चांगले सुंदर स्पर्श हवेसे वाटतात. मऊ कपडा हवासा वाटतो, मऊ गादी हवीशी वाटते. म्हणजे त्वचेच्या साहाय्यानं आपल्याला स्पर्शाची आसक्ती होते. आपल्याला डोळे आहेत. डोळ्यांनी आपल्याला रूप दिसतं. आपल्याला छान चांगली सुंदर दृश्य पाहावीशी वाटतात. म्हणजे डोळ्यांच्या साहाय्याने आपल्याला छान चांगल्या दृश्यांची आसक्ती निर्माण होते. आपल्याला जीभ आहे, तिला चांगली चव हवी असते. आपल्याला नाक आहे, त्याने आपल्याला छान सुगंध हवा असतो. म्हणजे जीभ आणि नाक ह्याच्या साहाय्यानं आपल्याला चांगल्या चवीचा, चांगल्या सुगंधाची आसक्ती निर्माण होते. आणि ह्या पाचही इंद्रियांच्या साहाय्यानं जी आसक्ती निर्माण होते, त्या आसक्तीमुळे आपण त्या विषयामध्ये अडकून पडतो. याचं आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ, मला गुलाबजामुन खूप आवडतात. आपण मगाशीच हे उदाहरण पाहिलं होतं. हेच उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. मी जेवायला बसलो आणि माझ्या पत्नीने मला जेवणामध्ये गुलाबजामुन वाढले. मला ते गुलाबजामुन खूप आवडले. जेवण झालं. दिवसभर माझ्या मनामध्ये गुलाबजामुनचाच विचार होता, की गुलाबजामुन आजचे खूपच छान होते.
मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायला बसल्यानंतर ताटात पाहिलं, तर मला दिसलं की ताटामध्ये गुलाबजामुन नाहीयेत. मग मी पत्नीला विचारलं, की "गुलाबजामुन नाहीयेत का?" ती म्हणाली, "नाही, गुलाबजामुन संपले." मग गुलाबजामुन संपले म्हटल्यानंतर माझं मन थोडंसं खट्टू झालं. हं. थोडं नाराज झालं. मग मन नाराज झाल्यानंतरही मी जेवण केलं. पण तरी सुद्धा मला गुलाबजामुन हवे होते. म्हणून मग मी काय केलं, घरातून डब्बा घेतला आणि गुलाबजामुन आणायला निघालो. मी दुकानात गेलो आणि पाहिलं, की ते दुकान बंद आहे. मग ते दुकान बंद आहे म्हटल्यानंतर मात्र माझा राग अनावर झाला. हं. इतका अनावर झाला, कारण दुकानावरती लिहिलेलं होतं, दुकान बंद होण्याची वेळ 1 वाजताची आहे आणि आता तर फक्त पाऊण वाजलेला होता. मग 15 मिनिटं ह्या दुकानदाराने दुकान का लवकर बंद केलं? असं म्हणून मला त्याचा खूप राग आला. हं. त्या रागाच्या भरात मी त्या दुकानाच्या शटरवरती एक लाथ मारली. तेवढ्यात तिकडनं त्या दुकानदारानं, की जो काहीतरी काम करण्यासाठी तात्पुरतं दुकान बंद करून बाहेर गेलेला होता. त्यानं येता-येता पाहिलं, की त्याच्या दुकानावरती कोणीतरी लाथ मारतो आहे. हे पाहून त्याला खूप राग आला. कारण हे दुकान म्हणजे त्याला त्याची रोजी-रोटी देणारी त्याची लक्ष्मी आहे. त्याची भावना त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. मग मी त्या दुकानाला लाथ मारलेली पाहताच त्याला पण खूप राग आला. त्यानं दुकानाचे 2 नोकर बोलावले आणि मला पकडून घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला. आता इथे मला काय हवं होतं? तर मला गुलाबजामुन हवे होते. पण मी कुठे जाऊन पोहोचलो? मी पोलिस स्टेशनला जाऊन पोहोचलो. आता तुम्ही म्हणाल, की "गुरुजी असं कधी घडतं का? गुलाबजामुनसाठी तुम्ही दुकानात गेलात आणि थेट पोलिस स्टेशनला जाऊन पोहोचलात." पण हे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं, की मनुष्याचा अधःपात कसा होऊ शकतो. तुम्ही गीतेमधला दुसऱ्या अध्यायातला 62वा श्लोक काढा. हं. काय लिहिलंय त्या 62व्या श्लोकामध्ये? विषयाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती निर्माण होते. हं. मग मी दिवसभर एकदा सकाळी गुलाबजामुन खाल्ल्यानंतर मी दिवसभर त्या गुलाबजामुनचं चिंतन केलं. मला त्या गुलाबजामुनची चव आठवत राहिली. तर त्या चिंतनामुळे, त्या विचारामुळे काय झालं, तर मला त्या गुलाबजामुनमध्ये आसक्ती निर्माण झाली. पुढे काय सांगते गीता? आसक्तीमुळे त्या विषयांची कामना निर्माण होते. मग दुसऱ्या दिवशी मी जेवायला बसल्यानंतर पत्नीला सांगितलं, की "गुलाबजामुन आहेत का?" म्हणजे मला काय निर्माण झालेली होती? कामना निर्माण झालेली होती. मग ही कामना पूर्ण नाही झाली, की राग येतो. मग तिथे मला गुलाबजामुन मिळाले नाही, म्हणून माझं मन खट्टू झालं. मग मी दुकानात गेलो. तिथे पण दुकान बंद होतं आणि मग मात्र मला राग आला. मग रागामुळे काय होतं? पुढे 63व्या श्लोकात सांगितलंय, की रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मला राग आला आणि माझ्या मनात अविचार उत्पन्न झाला. त्या अविचारामध्ये मी काय केलं? त्या दुकानावरती लाथ मारली. मग इथे काय सांगतायत, की मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली, की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. म्हणजे मला राग आला, अविचार निर्माण झाला. त्या अविचारामुळे माझ्यामध्ये मूर्खता आली आणि त्या मूर्खतेमुळे मी तिथे लाथ मारली आणि माझा अधःपात झाला. मग पुढे तो दुकानदार आला, मला पोलिस स्टेशनला घेऊन गेला. म्हणजे माझा पूर्णपणे अधःपात झाला. तर हे इथे दुसऱ्या अध्यायातल्या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग आता ही जी साखळी आपण पाहिली, कुठली साखळी पाहिली आपण? अगोदर मी गुलाबजामुन खाल्ला, मग त्याचा मी विचार करत राहिलो. त्या विचार प्रक्रियेतून मला आसक्ती आली. आसक्ती माझी पूर्ण झाली नाही, की मग मला क्रोध आला. माझं वास्तवाचं भान सुटलं. हं. मग मला अविचार झाला, बुद्धिनाश झाला, अधःपात झाला. ही जी पूर्ण साखळी आहे, ह्या साखळीची सुरुवात कुठे होती? तर तो खाल्लेला गुलाबजामुन छान वाटला, ह्याचा मी नंतर दिवसभर विचार करत होतो. इथून माझ्या अधःपाताची सुरुवात झाली. ही साखळी इथे सुरू झाली. मग याला उपाय काय आहे? हा अधःपात होऊ नये म्हणून. खूप सोपा उपाय आहे. तर
त्या विषयाची आसक्ती निर्माण होणार जे चिंतन आहे ते चिंतन थांबवायचं, तिथे जागं व्हायचं. खरं तर चिंतन म्हणजे सुद्धा काय असतो? एक विचारच असतो. आणि त्या विचाराला कसं थांबवायचं? तर त्या ठिकाणी जागं व्हायचं. आपल्याला रात्री स्वप्न पडत असतात. स्वप्न थांबवण्याचा उपाय काय असतो? एकच उपाय असतो. त्याच्यातून जागं होणं. तसंच विचार प्रक्रियेच्या प्रती जागरूक होणं. हा ती विचार प्रक्रिया थांबवण्याचा खूप सोपा उपाय आहे. जसं तुम्ही एखाद्या नदीच्या कडेला बसलेले असता. त्या नदीचा प्रवाह वाहत असतो. पाणी तिकडनं येत असतं. तुमच्या समोरून पुढे निघून जात असतं. तुम्ही त्याला काही विरोध करता का? काहीच विरोध करत नाही. तसंच तुमच्या मनामध्ये जी प्रक्रिया आलेली आहे, विचार प्रक्रिया, त्या विचार प्रक्रियेकडे तुम्ही तटस्थाप्रमाणे पाहायला सुरुवात केली, की आपोआप स्वप्न विरल्याप्रमाणे ती विचार प्रक्रिया तिथेच थांबून जाते. आणि हे अगदी थोड्याशा प्रयत्नानं साध्य होतं. आपण ध्यान करत असतो. ह्या समाधी अभ्यासात आपण काय करतो? ह्या मेडिटेशन मध्ये आपण काय करतो? तर हेच करत असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये चालणारे विचार प्रक्रियेला आपण जाणीवपूर्वक थांबवत असतो. हे थांबवणं म्हणजे सुद्धा काहीही न करणं आहे. त्यासाठी आपल्याला कुठले प्रयास नाही करायला लागत. विचार येत असतात आणि जात असतात. आपण त्याकडे फक्त त्रयस्थाप्रमाणे पाहत असतो. आणि ह्या जागरूकतेमुळे हे विचार थांबून जातात. ही चौथी पायरी आहे किंवा ही चौथी चावी आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये 62व्या श्लोकात सांगतात श्रीकृष्ण, ध्यायतः विषयान पुंसः संगहा तेषु उपजायते. काय अर्थ आहे त्याचा? विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. म्हणजे आसक्तीचं कारण काय सांगितलंय? तर विषयाचं चिंतन. मग तेच आपण थांबवायचं. जेव्हा केव्हा आपलं मन एखाद्या विषयाच्या मागे धावू लागतं, एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून धावू लागतं, त्यावेळेला ते चिंतन थांबवायचं. स्वतःकडे लक्ष द्यायचं. हां, कसा मूर्खपणा चाललाय. हं? असं म्हणून लगेच जागं व्हायचं. जागं झालं की ते चिंतन थांबून जातं. चिंतन थांबलं की पुढची अधःपाताची पूर्ण पातळी थांबून जाते. तर हे चिंतन थांबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं मन, आपली बुद्धी आणि आपले पाचही इंद्रिय ह्या सर्वांचा खूप महत्वाचा सहभाग असतो. ह्या तीनही प्रकारांचं एकमेकाशी काय नातं आहे आपल्या शरीरामध्ये ते आपण एका छोट्याशा पॉवर पॉइंट मधून समजावून घेऊया. मी तुमच्या सोबत स्क्रीन शेअर करतो. तुमच्या समोर एक स्क्रीन दिसतो आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे प्रातिनिधिक रथचित्राचा खरा अर्थ. आपण भगवद्गीतेमध्ये एक रथचित्र पाहतो. आपल्या सर्वांना ते खूप परिचयाचं आहे. हे ते रथचित्र आहे. यामध्ये पाठीमागे रथ दिसतो आहे. मध्ये त्या रथाचा मालक अर्जुन आहे. समोर श्रीकृष्ण आहेत किंवा सारथी आहे. त्या सारथ्याच्या हातात लगाम आहे आणि त्या लगामाला जोडलेले पुढे घोडे आहेत. हे खरं तर प्रातिनिधिक चित्र आहे. पण याचा खरा अर्थ काय आहे? हे खूप अर्थपूर्ण असं चित्र आहे. ह्या चित्रामध्ये जो रथ दाखवलेला आहे, तो रथ म्हणजे आपलं शरीर आहे. त्यानंतर त्या रथाचा मालक तो म्हणजे मी आहे. इथे जो अर्जुन आहे, तो आपल्या शरीरामध्ये मी म्हणून असतो. त्यानंतर ह्या रथाला एक सारथी आहे रथ चालवण्यासाठी. तसंच आपल्या शरीरामध्ये बुद्धी असते. ती बुद्धी सुद्धा काय करते? तर आपल्याला काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दलचा निर्णय देत असते. तो आपल्या शरीराचा रथ चालवण्यामध्ये बुद्धीचा खूप मोठा सहभाग असतो. त्यानंतर इथे लगाम आहे कृष्णाच्या हातात. ते लगाम म्हणजे आपलं मन असतं. आणि त्यानंतर पुढे घोडे आहेत म्हणजे पंचज्ञानेंद्रिय. तर ही पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ह्यांना जोडणारं मन असतं.
ह्या मनाच्या साहाय्यानं बुद्धी पंचज्ञानेंद्रियावरती कंट्रोल ठेवत असते. मग पंचज्ञानेंद्रिय कुठले आहेत? तर शब्द. शब्द म्हणजे आपले कान. त्यानंतर स्पर्श म्हणजे आपली त्वचा. त्यानंतर रूप म्हणजे आपले डोळे. रस म्हणजे आपली जिव्हा आणि गंध म्हणजे आपलं नाक. अशा रीतीनं कान, त्वचा, डोळे, जीभ आणि आपलं नाक असे हे पंचज्ञानेंद्रिय आहेत. तर हे 5 यांना घोड्याची उपमा दिलेली आहे. कारण ही पंचज्ञानेंद्रिय खूप उधळत असतात. त्यांना जिकडे हवं तिकडे ते जात असतात. पण त्यांना मनाचं कंट्रोल पाहिजे. मनाच्या साहाय्यानं बुद्धीनं त्यांना ओढून धरलं पाहिजे. इथे कृष्ण आणि अर्जुन युद्ध करण्यासाठी युद्धक्षेत्रावर आलेले आहेत. आणि जर इथे ह्या घोड्यांना असं वाटलं की जवळ पलीकडे खूप छान गवत आहे, आपण जाऊन ते गवत खाऊयात, तर चालेल का? नाही चालणार. पण जर बुद्धी झोपलेली असेल, बुद्धी कामच करत नसेल, तर मग ही पंचज्ञानेंद्रिय काय करतात? मनाला स्वतःसोबत सामील करून घेतात आणि त्या रथाला घेऊन कुठे जातात? गवत खायला जातात. परंतु इथे जर बुद्धी जागी असेल, की नाही, आता आपण इथे युद्ध करण्यासाठी आलो आहोत आणि आपल्याला युद्ध करणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला ते घोडे जरी गवताकडे जाऊ लागले, तरी बुद्धी काय करेल? मनरूपी लगामाच्या साहाय्यानं तो लगाम ओढून धरेल आणि त्यांना हवं तिकडे घेऊन जाईल. अशा रीतीनं आपल्याला जर हवं तिकडे जायचं असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे हवं आहे ते साध्य करायचं असेल, तर मनरूपी लगाम बुद्धीच्या साहाय्यानं काय केला पाहिजे? ओढून धरला पाहिजे. मग नंतर जेव्हा तुमचं काम पूर्ण होतं, त्यावेळेला तुम्ही ह्या इंद्रियांना जे हवं आहे ते संयत प्रमाणात, संयमित प्रमाणात देऊ शकता. जसं की कृष्ण सुद्धा युद्धाचं कार्य संपल्यानंतर संध्याकाळी जाऊन काय करतात? तबेल्यामध्ये जाऊन 5ही घोड्यांचा खरारा करतात. हं? त्यांना त्यांच्या खाद्याची मूठ भरवतात. त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात. ते त्यांच्यावरती प्रेम करतात. परंतु एका मर्यादित स्वरूपामध्ये. तसंच आपल्या बाबतीत सुद्धा आहे. आपल्यालाही ह्या 5ही इंद्रियांच्या साहाय्यानं त्या 5 इंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयांचा भोग घ्यायचा असतो. पण तो संयमित स्वरूपात. ह्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि तुमच्या मनाचं, बुद्धीचं समाधान व्हावं यासाठी तुम्हाला संयमित स्वरूपात एक विशिष्ट भोग घ्यावा लागतो. परंतु त्यावरती काय असलं पाहिजे? बुद्धीचा कंट्रोल किंवा संयम असला पाहिजे. हा ह्या प्रातिनिधिक चित्राचा खरा अर्थ आहे. आपण पुढे जाऊया. आता कृष्णाच्या हातामध्ये एक चाबूक आहे. जर घोड्यांनी ऐकलं नाही, तर कृष्ण काय करतात? त्या चाबकाची एक फटकार लगावतात. कुणाला? त्या घोड्यांना. तसंच आपल्याला सुद्धा निश्चयरूपी चाबूक आपल्या हातामध्ये ठेवला पाहिजे. बुद्धीनं जर चांगला पक्का निश्चय केलेला असेल, तर त्या निश्चयाच्या साहाय्यानं तुमचं मन काय करतं? तुमच्या पंचज्ञानेंद्रियांना सहज ताब्यात ठेवू शकतं. तर हा निश्चय ही एक खूप महत्वाची ह्या ठिकाणी असलेली गोष्ट आहे. कठोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. ह्या उपनिषदामध्ये हेच उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. काय सांगतात त्या उदाहरणामध्ये? कठोपनिषदामध्ये नचिकेत नावाचा एक मुलगा यमराजाकडे ज्ञान घेण्यासाठी गेलेला असतो. आणि यमराज त्याला सांगतात हा श्लोक, आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू. म्हणजे हा आत्मा रथी आहे, त्या रथाचा मालक आहे. आणि शरीर काय आहे? तर शरीर रथ आहे. बुद्धिम तू सारथीम, ही बुद्धी सारथी आहे. विद्धी मनहा प्रग्रहमेव च. जीवात्म्याला रथी, शरीराला रथ आणि बुद्धीला सारथी म्हटलंय आणि मनाला लगाम समज. विवेकी पुरुषांनी इंद्रियांनी घोडे आणि विषयांना मार्ग म्हटलं आहे. म्हणजेच ही इंद्रिय आपल्या शरीराचे घोडे आहेत
आणि जे विषय आहेत ते विषय त्या घोड्यांचे मार्ग आहेत. इंद्रिय आणि मन यांनी युक्त असलेला हा जो आत्मा आहे तो त्या विषयांचा भोक्ता आहे. अशा रीतीनं कठोपनिषदामध्ये ह्या 2 श्लोकांच्या साहाय्याने आपण जे मगाशी रथचित्राचं उदाहरण पाहिलं तेच ज्ञान यमराजाने नचिकेताला दिलेलं होतं. गीतेमध्ये सुद्धा काही श्लोकांमध्ये इंद्रिय आणि इंद्रियामुळे कशी आसक्ती उत्पन्न होते ते सांगितलेलं आहे. इथे आपल्या पुढे हा श्लोक आहे. आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनाला जबरदस्तीने आपल्याकडे ओढून नेतात. दुसऱ्या अध्यायातला 60वा श्लोक आहे हा. काय म्हटलं याच्यामध्ये की बुद्धिमान पुरुषाच्या मनाला सुद्धा इंद्रिय जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. तसंच आणखीन एका पुढच्या श्लोकात सांगितलंय की विषयात जर इंद्रिय वावरत असतील तर मन ज्या इंद्रियाच्या सोबत आहे ते एकच इंद्रिय तुमची बुद्धी हिरावून घेतात. 67व्या श्लोकात सांगितलंय हे एकच इंद्रिय तुमची बुद्धी हिरावून घेऊ शकतं. जसं की मगाशी मला त्या गुलाबजामुनची चव खूप आवडली. ती चव मला खूप आवडली त्यामुळे जिव्हा हे जे एकच इंद्रिय आहे त्या इंद्रियानं माझी बुद्धी काय केली? हिरावून घेतली. का? कारण माझं मन त्या इंद्रियासोबत राहू लागलं होतं. इथे अजून थोडं पुढे एक विवरण दिलेलं आहे आणखी एका श्लोकामध्ये की आपलं जे स्थूल शरीर आहे त्याच्यावरून श्रेष्ठ किंवा बलवान ही इंद्रिय आहेत. इंद्रिय बलवान आहेत त्यामुळे त्यांनी काय केलं? शरीराला हवं तिथे घेऊन गेले. या इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आहे. त्या मनाने जर ठरवलं तर हे मन काय करू शकतं? त्या इंद्रियांवरती काबू ठेवू शकतं. पण ह्या मनानं ठरवण्यासाठी मनाला कोणी आदेश द्यायला पाहिजे? तर बुद्धीनं आदेश द्यायला पाहिजे. म्हणजे मनाहून बुद्धी काय आहे? श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे. आणि ह्या बुद्धीपेक्षा सुद्धा पर किंवा सूक्ष्म कुणाला म्हटलेलं आहे? आत्म्याला म्हटलेलं आहे. ह्या बुद्धीला कोणी आदेश द्यायला पाहिजे? तर त्या आत्म्याला आदेश द्यायला पाहिजे. त्या आत्म्यानं जागं राहायला पाहिजे. त्यानं स्वतः ठरवायला पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं हे एकापेक्षा दुसरं अधिक सूक्ष्म असा हा स्तर आहे. शरीरापेक्षा इंद्रिय, इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा हे श्रेष्ठ आहेत. तर ह्या सगळ्याचं आपण जे आतापर्यंत शिकलो त्याचं काय सार आहे? तर त्याचं सार असं आहे की ज्याचा बुद्धिरूपी सारथी हा अकुशल असतो त्याचे इंद्रिय रूपी घोडे उधळत राहतात आणि परिणामी रथाचा जो मालक आहे रथी, तो रथी परमपदाला प्राप्त न होता दुःखरूपी भोग भोगत राहतो. हे सगळं कशामुळे झालं? तर इंद्रिय रूपी घोडे उधळत राहिल्यामुळे झालं. पण ज्याचा बुद्धिरूपी सारथी हा कुशल आहे, जागा आहे, मन रूपी लगाम आपल्या नियंत्रणात ठेवणारा आहे, त्याचे इंद्रियरूप घोडे हे कितीही समर्थ असले तरी त्या रथाच्या मालकाची अधोगती न होऊ देता काय करतात? हेच घोडे त्या आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती करून देतात, परमात्म्यापर्यंत घेऊन जातात. म्हणजे ह्या इंद्रियांना योग्य मार्गावरती चालवायला पाहिजे. आणि हे योग्य मार्गावरती चालवणं कुणाच्या हातात आहे? बुद्धीच्या हातात आहे. बुद्धीनं मनरूपी लगाम जर कामाला लावला तर ही पाचही इंद्रिय काय करतात? योग्य मार्गावरती चालत राहतात आणि शेवटी आपण परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. तर हे ह्या रथचित्राचं संपूर्ण सार आहे. मग आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचा परिणाम काय होतो? म्हणजे आपण 3 योग शिकलो, त्यानंतर चौथा योग ही ध्यान योगाची सुरुवात आहे. ध्यायतः विषयान पुंसः म्हणजे विषयाचं जे चिंतन करतो
त्या चिंतनामुळे काय होतं, ही सगळी अधोगती होते. आपला रथ चुकीच्या मार्गावरती का गेला? कारण आपल्या मनानं विषयांचं चिंतन केलं. मग हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर चिंतन थांबवायचं, म्हणजे विचारांकडे त्रयस्थाप्रमाणे पाहत राहायचं. यालाच साक्षी भावाने पाहणं असं म्हणतात. आणि साक्षी भावाने पाहणं म्हणजेच काय आहे? ध्यान आहे. या पद्धतीनं तुम्ही सांख्य योगाच्या साहाय्याने ज्ञान मिळवलं, मी कोण आहे. त्यानंतर तुम्ही कर्मयोगाच्या साहाय्यानं देण्याच्या भावनेनं म्हणून काम करू लागला. बुद्धियोगाच्या साहाय्यानं तुम्ही समत्व प्राप्त केलं आणि ध्यानयोगाच्या साहाय्यानं तुम्ही जागृत राहिलात. विषयांच्या मागे जाणारं तुमचं जे मन आहे, हे विषयांच्या मागे जाणारी चिंतनाची प्रक्रिया तुम्ही थांबवू शकलात. तर काय होतं? तुम्हाला स्थितप्रज्ञेची अवस्था प्राप्त होते. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय? सहसा व्यवहारामध्ये आपण जो स्थितप्रज्ञ शब्द वापरतो, एखाद्याला आपण म्हणतो की असं काय स्थितप्रज्ञासारखा बसलास? म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्थितप्रज्ञ म्हणजे दुर्मुखलेला. पण त्याचा खरा अर्थ तसा नाहीये. त्याचा अर्थ त्या शब्दामध्येच दडलेला आहे. स्थित असणारी प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, की ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ म्हणायचं. आणि दुसऱ्या अध्यायात 54वा श्लोक आहे. काय म्हणतायत त्याच्यामध्ये? अर्जुन विचारतायत, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव. म्हणजे समाधीमध्ये जो स्थित झाला त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. म्हणजे समाधीची ही एक प्रकारची व्याख्याच आहे. समाधी म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. अगदी जंगलात जाऊन आपण समाधीला बसायचं आणि त्यानंतर तुमच्या अंगावरती अगदी मुंग्यांचं वारूळ चढलं म्हणजे तुम्हाला समाधी प्राप्त होते, असं आहे का? तर नाही. समाधी या शब्दाचा खूप सोपा अर्थ आहे. सम असणारी धी म्हणजे समाधी. स्थित असणारी प्रज्ञा म्हणजे स्थितप्रज्ञ आणि समाधी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. मग अर्जुन इथे विचारतायत, काय विचारतायत? की जो समाधीमध्ये स्थित झाला असा स्थितप्रज्ञ, तर त्याची लक्षणं काय आहे? तो कसा बोलतो, कसा वागतो, कसा चालतो? आणि मग इथे कृष्ण त्याला ते सगळं पुढे सांगायला सुरुवात करतात. इतका वेळपर्यंत कृष्णाने स्थितप्रज्ञ होण्याचे मार्ग सांगितले आणि हे मार्ग खूप सोपे आहेत. मी कोण आहे याची ओळख करून घेणं सांख्ययोग. ही ओळख करून घेणं अवघड आहे का? नाही, खूप सोपं आहे. प्रत्येक क्षण अपरिहार्य आहे बुद्धियोग. हा अवघड आहे का? खूप सोपं आहे. हा क्षण आपण बदलू शकत नाही हे समजावून घेणं, इथे आपण काही करूच शकत नाही हे समजावून घेणं हे खूप सोपं आहे. आणि एकदा समजावून घेतलं की त्याप्रमाणे वागणं हे सुद्धा खूप सोपं आहे. प्रत्येक काम देण्याच्या भावनेनं करणं हे पण खूप सोपं आहे. फक्त भावना बदलायची आपल्याला कामाच्या मागची. विचारांच्या प्रती जाग राहणं, साक्षीभावानं राहणं हे पण खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचं इथे? काहीच करायचं नाही. फक्त जागा होऊन त्याच्याकडे बघत राहायचंय. तुम्ही बघायला सुरुवात केली की ही चिंतनाची प्रक्रिया आपोआप थांबते. म्हणजे हे जे काही चारही योगामधील महत्वाचे आपण प्रकार पाहिले, हे चारही प्रकार खूप सोपे आहेत. ह्या चारही प्रकारात आपल्याला काहीही करायचं नाहीये. मग ह्या अतिशय सोप्या अशा पद्धतीनं आपण जी समाधीची अवस्था प्राप्त करतो आणि समाधीची अवस्था प्राप्त केल्यानंतर त्याला जे स्थितप्रज्ञ ह्या नावानं संबोधलं जातं, त्या स्थितप्रज्ञेची अवस्था कशी असते? तर दुसऱ्या अध्यायातल्या 55व्या श्लोकापासून 58व्या श्लोकापर्यंत कृष्ण सांगतात. काय सांगतात? कृष्ण म्हणतात की तो स्थितप्रज्ञ आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असतो. आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असणं याचा अर्थ काय? की त्याच्या संतुष्टीसाठी त्याला बाहेरून काही मिळण्याची आवश्यकता नसते. तो स्वतःमध्येच काय असतो? संतुष्ट असतो. आता ह्या क्षणामध्ये जे आहे ते ठीकच आहे. ह्या स्थितीमध्ये असेल तर तो कसा असतो? तो संतुष्ट असतो. त्यालाच त्यांनी काय म्हटलंय? आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असणं.
पुढे 56व्या श्लोकात काय सांगतात? दुःखदायक प्रसंगी त्याच्या मनाला खेद वाटत नाही आणि सुखाच्या प्राप्तीविषयी त्याला इच्छा वाटत नाही. का? कारण जे पण आहे ते ह्या क्षणामध्ये ठीकच आहे. पुढे काय म्हटलंय? हा पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता सुद्धा तो प्रसन्नही होत नाही आणि त्याचा द्वेषही करत नाही. जसा कासव सर्व बाजूंनी आपले अवयव आत ओढून धरतो, त्याप्रमाणे हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो. आवरून घेतो म्हणजे काय? तर मन रूपी लगामाच्या साहाय्यानं त्यांच्यावरती योग्य तो ताबा ठेवतो. हे कुणाचं लक्षण आहे? तर स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आता ह्या स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये राहिलं तर काय फायदे होतात बरं? पुढे 65व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ह्याचे फायदे आपल्याला सांगतात. काय फायदा आहे? तर 64व्या श्लोकात सांगतात की रागद्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असून सुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. म्हणजे विषय सोडून द्यायला सांगितलेलं नाहीये. तर काय सांगितलंय त्यांनी? मनाच्या साहाय्यानं तुम्ही त्याच्यावरती योग्य तो ताबा ठेवायचा. गुलाबजामुन खायचं सोडून द्यायचंय का? नाही. गुलाबजामुन खाल्ले तरी चालतील. पण माझ्या आहारात गुलाबजामुन मिळाले तरी ठीक आहे आणि नाही मिळाले तरी ठीक आहेत, ह्या अवस्थेमध्ये राहायचंय. गुलाबजामुन सोडायला सांगितलेलं नाहीये, तर समत्व प्राप्त करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच विषयांचा उपभोग घेत असून सुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. आणि अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे काय होतं? त्याची सर्व दुःख नाहीशी होतात. त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. समत्वामध्ये राहण्याचा किंवा समाधीमध्ये राहण्याचा हा फायदा श्रीकृष्णाने आपल्याला इथे सांगितलेला आहे. आणि जर आपण समत्वामध्ये नाही राहिलो तर काय होतं? आता ही निवड तुमची आहे. समत्वामध्ये राहायचं की नाही राहायचं? समाधीमध्ये समत्वामध्ये नाही राहिलं त्याचे काय परिणाम होतात हे श्रीकृष्ण आपल्याला 66 आणि 67व्या श्लोकामध्ये सांगतात. काय सांगतात? की इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. मग त्याला आस्तिक भावही नसतो. त्याला शांती मिळत नाही आणि शांती न मिळणाऱ्या माणसाला सुख कोठून मिळणार? म्हणजे जो समाधी स्थितीमध्ये राहत नाही त्याला सुख मिळणार नाही असं श्रीकृष्ण इथे 66व्या श्लोकात सांगतात. तसंच पुढे जाऊन काय सांगतात? पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो तसं विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियासोबत राहतं ते एकच इंद्रिय त्या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतं. एकच इंद्रिय. जसं आपण मघाच्या उदाहरणात पाहिलं, जीभ हे माझं एकच इंद्रिय माझी बुद्धी हिरावून घेतली त्यानं आणि मला माझी त्याने अधोगती केली. तर जर आपण समाधी स्थितीमध्ये नसू तर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला 66 आणि 67व्या श्लोकामध्ये सांगितलं. तर गीतेमध्ये आणखीही काही संकल्पना याच्या व्यतिरिक्त सांगितलेल्या आहेत. तर दुसऱ्या अध्यायात 33व्या आणि 31व्या श्लोकामध्ये स्वधर्माची संकल्पना सांगितलेली आहे, जी आपण आणखीन पुढे जाऊन पुढच्या काही अध्यायामध्ये विस्तारानं पाहणार आहोत. तसंच दुसऱ्याच अध्यायात 45व्या श्लोकामध्ये त्रिगुणाची एक संकल्पना सांगितली आहे, की 3 गुण कसे असतात आणि ह्या 3 गुणांच्या साहाय्याने माणूस कसा बांधला जातो. ते पण आपण पुढे जाऊन पुढच्या काही अध्यायामध्ये बघणार आहोत. आणखीन एक संकल्पना सांगितली आहे ती म्हणजे वेद गौण आहेत. दुसऱ्याच अध्यायात 42, 45, 46 ह्या 3 श्लोकांमध्ये काय सांगितलंय श्रीकृष्णाने? की वेद गौण आहेत. वेद काय करतात? तर तुम्हाला भोगांची साधनं कशी मिळवायची ह्याचं ज्ञान देतात आणि ते गौण आहेत. जर तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान मिळालं तर
जसा मोठा जलाशय मिळाल्यानंतर लहान जलाशयाची आवश्यकता असते. मोठा जलाशय मिळाल्यावर छोट्या जलाशयाची आवश्यकता आहे का? तर नाही. तसंच तुम्हाला जर भगवद्गीतेतील ज्ञान मिळालं, तर तुम्हाला वेदांच्या ज्ञानाची आवश्यकता नाही, असं भगवान श्रीकृष्ण स्पष्ट रीतीने इथे सांगतात. तर आजच्या ह्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो? तर समत्वाचं महत्व पाहिलं, कर्मयोगाची चावी पाहिली, त्यानंतर कर्मयोगाचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक फायदे पाहिले. तसंच सांख्ययोग, बुद्धियोग, कर्मयोग हे आचरणात आणण्यासाठी आपल्याला काय अडचण येते? तर ती अडचण म्हणजे आसक्ती. मग त्या आसक्तीवर उपाय काय? तर विचारांचं चिंतन थांबवणं, म्हणजेच जागं राहणं किंवा अवेअरनेस. आणि इथेच ध्यान योगाची सुरुवात होते. हे चिंतन थांबवण्याची प्रक्रिया म्हणजेच ध्यान योग आहे, ते पण आपण पाहिलं. मग हे जे आसक्ती थांबवण्यासाठी मन, बुद्धी आणि आपले इंद्रिय यांचं आपापसातलं नातं समजावून घेणं आवश्यक आहे. आणि ते नातं आपण रथचित्राच्या साहाय्याने समजावून घेतलं. आणि हे नातं समजावून घेतल्यानंतर चिंतन कसं थांबवायचं हे आपल्याला समजलं. आणि त्यातून काय प्राप्त होतं? तर स्थितप्रज्ञ किंवा समाधी अवस्था आपल्याला त्याच्यातून प्राप्त होते. स्थितप्रज्ञ किंवा समाधी म्हणजे दुसरं तिसरं अवघड असं काहीही नसून समत्व. समत्वामध्ये स्थिर झालेली बुद्धी. हे आपण ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं आपण पाहिलं. मग इथे अध्याय दुसरा संपला आणि दुसऱ्या अध्यायातल्या शेवटच्या 68व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण ह्या अध्यायाचा समारोप करतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. समजलं ध्यानयोगाची सुरुवात? सोपी आहे ना? काय करायचं आहे? फक्त ही घसरगुंडी जिथून सुरू होते त्या घसरगुंडीवर चढायचंच नाही, नाही का? आपण काय करतो? घसरगुंडीवरती चढतो, चढून आपण घसरणीला लागतो आणि मग म्हणतो की माझा ब्रेक का लागत नाही. भगवंतांनी त्या घसरगुंडीची सुरुवात आपल्याला सांगितली, पायऱ्या सांगितल्या, त्यातली सुरुवात सांगितली. त्या सुरुवातीतली सगळ्यात पहिली पायरी काय होती? मनाने विषयांचं चिंतन करणे. आणि हे चिंतन थांबलं की काय होतं? 62व्या श्लोक आहे. पहिली पायरी विषयाचं चिंतन, दुसरी पायरी त्याच्यामुळे निर्माण होणारी आसक्ती. ह्या पायऱ्या लक्षात ठेवा बरं का. ह्या किल्ल्या आहेत. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं, किल्ली मिळाली की घरात जाणं सोपं होतं. घर तुमचं आहे, किल्लीवाला मी आहे. किल्ली तयार करून देणं एवढंच माझं काम आहे. 62वा श्लोक काढा, 33वा पान. आणि ह्या पायऱ्या लक्षात घ्या. वाटलंच तर ते चित्र, रथचित्र आणि ह्या पायऱ्या अशा 2 कागदांवरती छान त्याचा प्रिंटआउट काढून भिंतीवर लावून ठेवा. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी साधना हे 2 चार्ट तुम्ही रोज वाचणं, ही सगळ्यात मोठी साधना आहे. 62वा श्लोक, पायरी क्रमांक 1 काय आहे? विषयाचं चिंतन. आता विषयाचं चिंतन थांबवणं म्हणजे ध्यान. ध्यान केलं तर पुढची ही घसरगुंडी सगळी थांबते. मग ध्यान काय आहे? चिंतन थांबवण्याची प्रॅक्टिस आहे. दुसरी पायरी काय? चिंतनामुळे काय होतं? आसक्ती निर्माण होते. आता तिसरी पायरी, आसक्तीमुळे काय होतं? विषय हवेसे वाटू लागतात. तिसरी पायरी. आता चौथी पायरी काय होती? हवेसे वाटणारे विषय नाही मिळाले की राग येतो. ही झाली चौथी पायरी. रागामुळे काय होतं? तर रागामुळे स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आणि मूढता येते. ही झाली 5वी पायरी. आता किंवा अविचार निर्माण होतो.
आता ही झाली 5वी पायरी. मग त्याच्यामुळे काय होतं? स्मरणशक्ती भ्रष्ट होते. म्हणजेच आपण इतके दिवस जे काही शिकलेलो आहोत, अभ्यास केलेला आहे, मनावर कंट्रोल ठेवला पाहिजे, हे हे सगळं विसरून जातो. ही झाली 6वी पायरी म्हणजे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की काय होतं? 7वी पायरी बुद्धीचा नाश होतो किंवा ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि 8वी पायरी काय होती? ज्ञानशक्तीचा नाश झाला की माणसाचा अधःपात होतो. 8 पायऱ्या. मग काय करायचं? पहिल्याच पायरीवर थांबायचं. कुठली आहे पहिली पायरी? विषयाचं चिंतन. मनात सगळ्यात पहिल्यांदा ठिणगी पडते विचाराची आणि मग त्याच्या मागे मन धावू लागतं. तिथे सावध व्हायचं आणि ते सावध होण्याची प्रॅक्टिस म्हणजे विचारांकडे बघण्याची प्रॅक्टिस. आणि विचारांकडे बघण्याची प्रॅक्टिस म्हणजेच 15 मिनिटाचं ध्यान किंवा समाधी अभ्यास. हं? तर अशा रीतीनं हे सगळं खूप काय आहे? सोपं आहे. हं? आणि हे आपण इथे शिकतो आहोत. तर इथे आपण थांबूया. हं? प्रार्थना करू आपण. ओम. 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव.